फिर से एक बार आज के दिन के लिए प्रभु का धन्यवाद हो पुन्हा एकदा आज सकाळसाठी परमेश्वराचे आभार मानूयात और हम सब मिलकर प्रभु की आराधना किया है आणि आपण सर्वांनी मिळून आज देवाची आराधना केलेली आहे और हमारी प्रार्थना प्रभु यीशु ने मान्य किया आणि देवाने आमची प्रार्थना ऐकलेली आहे और जब हम उसके बच्चे उसकी आराधना करते आणि हैं जेव्हा त्याची लेकरं त्याची आराधना करतात परमेश्वर का हृदय प्रफुल्लित हो जाता है परमेश्वराचं हृदय प्रफुल्लित होतं और उसके हृदय को प्रफुल्लित करने वाले लोग हम बने। आणि त्याचं हृदय प्रफुल्लित करणारे लोक आम्ही असावं। इस संसार के लोग खुश हो या ना हो लेकिन हमारे प्रभु को खुश करना है। या जगातले लोक खुश हो न हो पण त्याला खुश करणारे आम्ही असावे। हमारा हृदय हमेशा प्रभु की ओर रहना है। आमचं हृदय नेहमी परमेश्वराजवळ असावं। फिर से एक बार आपको सबको आज प्रेज द लॉर्ड। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रेज द लॉर्ड। और आपके पड़ोसी को भी पड़ोसी आपके घर में आप बैठे हुए हैं, आपकी पत्नी होगी, आपके बच्चे होंगे, उनको थोड़ा मुस्कुरा कर कहना प्रेज द लॉर्ड। आणि घरी असले तरी आपले पत्नी असतील आपले लेकरं असतील त्यांना हसून आम्ही प्रेज द लॉर्ड म्हणूया। क्योंकि सोमवार से शनिवार तक हम बहुत बिजी रहते हैं कारण सोमवारपासून शनिवारपर्यंत आम्ही फार बिझी असतो और अलग अलग घटनाओं से अलग अलग परिस्थितियों संघर्षों से गुजरते हैं। आणि वेगवेगळ्या घटना परिस्थिती संघर्षांमधून जातो। काम का बोझ है, कामाचं ओझं आहे, घर का बोझ है, घराचं ओझं आहे, चिंताओं ने ग्रास लिया है चिंताने आम्ही ग्रासलेलो और आहोत हमारे चेहरे की जो मुस्कान है कहीं खो जाती है। आणि आमच्या चेहऱ्याचं जे हास्य आहे कुठेतरी हरवून जातं। जब हम प्रभु के भवन में आते हैं पण जेव्हा आम्ही देवाच्या भवनामध्ये येतो और प्रभु के आराधना में आते आणि हैं देवाच्या आराधनेमध्ये येतो तो उसका यह वादा है तेव्हा त्याचं हे अभिवचन आहे, वो हमारे दुख को हर्ष में रूपांतर कर देगा। तो आमच्या दुःखाचं रूपांतर हर्षामध्ये करणार वो आहे। हमारी दुख की पगड़ी को निकाल कर हर्ष की पगड़ी पहनाएगा। आणि आमच्या दुःखाची पगडी काढून तो हर्षाची पगडी आम्हाला देणार ये आहे। कब होगा? हे केव्हा होईल? जब हम प्रभु के उपस्थिति में बैठकर प्रभु की आराधना जेव्हा करते आम्ही देवाच्या उपस्थितीत बसून त्याची आराधना हैं। करू। और आज का दिन हमारे लिए है इसलिए कि हम आज के दिन में हर्ष करें। आणि आजचा दिवस हा आमच्यासाठी आहे यासाठी की त्या दिवसामध्ये आम्ही हर्ष करावा। तो सब मिलकर कहीं आज का दिन यहोवा ने बनाया, हम इसमें आनंदित हो। अपने पड़ोसी को कोई आज का दिन आनंद करना है। और आज का दिन संडे वो आनंद कैसे बनाया जाता है हमें मालूम है। आणि मग संडे आहे, मग आनंद कसा मनवला जातो हे आम्हाला माहित आहे। कुछ लोगों को उसके बिना संडे लगता ही नहीं है। काही लोकांना संडे वाटतच नाही त्याशिवाय। काली पिशवी और जो भी है काळ्या पिशवीशिवाय संडे वाटत नाही और वो संडे का मजा भी लेते हैं ना। आणि मग ते संडेचा आनंद घेतो आम्ही। संडे का मजा लेना एक अलग बात है ना, तर त्या रविवारचा आनंद घेणं ही एक वेगळी गोष्ट आहे। लेकिन उससे भी ज्यादा आनंद परमेश्वर हमारे जीवन में भरना पण चाहता है। त्याही पेक्षा जास्त आनंद परमेश्वर आमच्या जीवनामध्ये भरू इच्छितो। इसलिए आज का दिन यहोवा ने बनाया, इसलिए बनाया कि हम उसमें आनंद आणि करें। म्हणून आजचा दिवस परमेश्वराने बनवलेला यासाठी बनवला की त्यामध्ये आम्ही आनंदित तो व्हावं। अपने पड़ोसी को कहना आज के दिन आनंद करना है। कहाँ आनंद करें? आनंद तो उड़ गया हमारा। कुठं आनंद? तो उडून गेला। हमारे चेहरे का कलर उड़ गया। आमच्या चेहऱ्याचा रंग उडालाय। फिर भी कहना आज का दिन यहोवा ने बनाया, हम इसमें आनंद ही करना तरी है। देखील म्हणा आजचा दिवस यहोवाने बनवलेला आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आनंदच करणार आहोत। फिर से आपको सभी को प्रेज द लॉर्ड। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रेज द लॉर्ड। आप सबको जय मसीह की। तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताची जय। और मेरी ये प्रार्थना है कि आप लोग सब और अधिक आत्मिक जीवन में उन्नति करते जाएं आणि प्रार्थना हीच आहे की तुमच्या आत्मिक जीवनामध्ये तुम्ही अधिक उन्नती पावायत और आप आगे बढ़ते चले जाएं। आणि पुढे तुम्ही चालत राहावं। और यही प्रार्थना है कि परमेश्वर हमारे जीवन के हर एक क्षेत्र में वो राज्य करे। आणि प्रार्थना हीच आहे की परमेश्वरानं आमच्या प्रत्येक जीवनातल्या क्षेत्रामध्ये राज्य करावं। परमेश्वर हमारा राजा बनना चाहिए। परमेश्वर आमचा राजा व्हायला हवाय। राजा का मतलब है प्रजा के ऊपर शासन करना। राजा याचा अर्थ प्रजेवरती शासन करणं। शासन मतलब उसका राज्य होना है। शासन याचा अर्थ त्याचं राज्य येणं। हमारे जीवन के हर एक क्षेत्र के अंदर परमेश्वर हमारा राजा होना चाहिए। आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परमेश्वरच आमचा राजा असायला हवा। और जब परमेश्वर राजा बनता है, जब परमेश्वर राज्य करता है तो वो एक उत्तम ऐसी बात होती है। आणि जेव्हा परमेश्वर राज्य करतो ना ती एक उत्तम गोष्ट असते। और हमारे जीवन के हर एक क्षेत्र के अंदर प्रभु को राज करने दें। आणि म्हणून आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये केवळ प्रभूलाच राज्य करू द्यात। और हम प्रभु के वचनों को देखने से पहले आणि प्रभूची वचनं पाहण्या अगोदर हम खुद को प्रभु के हाथों में ढाल दें आम्ही स्वतःला परमेश्वराच्या हातामध्ये देऊयात और प्रभु को कहें कि प्रभु मेरे जीवन में तू राज कर। आणि प्रभूला म्हणूयात की प्रभू माझ्या जीवनामध्ये तू राज्य कर। मेरे विचारों में, मेरे हृदय में, मेरे शरीर में
तू राज्य कर। माझ्या हृदयामध्ये, माझ्या विचारामध्ये, माझ्या मनामध्ये प्रभू तू राज्य कर. और आप जहाँ भी बैठे हुए हैं आणि तुम्ही जिथे कुठे बसलेला आहात, अपनी आंखें 2 मिनट के लिए बंद करें. 2 मिनिटासाठी आपले नेत्र बंद करूया. हो सके तो हमारे पीछे एक छोटा सा गीत गुनगुनाएं. आणि आमच्या पाठीमागे एक छोटंसं गीत गाऊया. परमेश्वर राज्य कर, राज्य करो परमेश्वर राज्य करो. उस गीत को गुनगुनाकर हम प्रभु को आमंत्रित करें कि प्रभु हर एक क्षेत्र में सिर्फ और सिर्फ तू राज्य कर. राज करो परमेश्वर राज करो, राज करो परमेश्वर मुझ में. उसको आमंत्रित करें इस समय. राज करो. शायद आप बीमारियों से जूझ रहे हैं. परमेश्वर राज करो. आज वो बीमारियों को हटना होगा, राज करो. क्योंकि हमारे ऊपर बीमारी राज्य नहीं कर सकती. यीशु राज्य करेगा. परमेश्वर मुझ में. आपकी आर्थिक परिस्थिति से आप जूझ रहे हैं, राज करो. गरीबी की अवस्था हम पर राज्य नहीं कर सकते. परमेश्वर यीशु की आशीष राज्य करेगी. राज करो. उसे कहें परमेश्वर मुझ में. अपने दोनों हाथों को ऊंचा उठाएं, राज करो. स्वर्ग की ओर देखें. परमेश्वर राज करो. पवित्र आत्मा के द्वारा राज करो प्रभु. राज करो. परमेश्वर मुझ में. परमेश्वर मुझ में. परमेश्वर मुझ में. यीशु मुझ में. यीशु मुझ में. आज मैं इस समय प्रार्थना करता हूँ, जितने लोग मुझे सुन रहे हैं प्रभु, और जितने भी अपने जीवन के अंदर जूझ रहे हैं पिता, और अलग अलग चीज़ों ने उनके जीवन में, उनके घरों में, उनके परिस्थिति में राज कर रखा है प्रभु, आज उसके साम्राज्य को यीशु मसीह के नाम से तोड़ देते हैं. और आज्ञा करते इस समय हर एक बीमारियां जो जीवन में राज करके रखा है, निराशाएं, आत्महत्या के विचार, संघर्ष जिसने मनुष्य को त्रस्त करके रखा है, उसके साम्राज्य को यीशु मसीह का जो सबसे बड़ा नाम है, उस नाम के द्वारा, और पवित्र आत्मा जो सामर्थ्य है, उस सामर्थ्य के द्वारा उसके साम्राज्य को हम तोड़ते यीशु मसीह के नाम से, और हर एक व्यक्ति को आजाद करते यीशु मसीह के नाम में. यीशु तू राज्य कर. उसको राज्य करने के लिए आमंत्रित कीजिए. उसको राज्य करने के लिए आमंत्रित कीजिए. उसे कहें पवित्र आत्मा आ जाए राज्य करने के लिए. यीशु आप आ जाए राज्य करने के लिए. और जब यीशु और पवित्र आत्मा राज्य करने के लिए आ जाएंगे तो वहां खुशहाली होगी, आजादी होगी, मुक्तता होगी. इसलिए यीशु को कभी भी ना छोड़े. हर एक दिन सुबह जब हम उठते हैं तो कहें यीशु तू राज कर. आज के दिन तू राज कर. मेरे जीवन में राज कर. मेरी आत्मा, मेरे विचारों में राज कर.
तू राज कर। थैंक यू लॉर्ड, तूने छुटकारा दिया, शैतान के साम्राज्य को खत्म कर दिया और तू राज करता है लोगों पे। तेरा धन्यवाद, तेरे नाम की महिमा हो। फिर से एक बार इस वाक्य को गुनगुनाकर पूरा समर्पण के साथ कहें, यीशु सिर्फ तू राज कर। राज करो मेरे खुदा, परमेश्वर, राज करो मेरे स्वामी, मेरे मालिक, राज करो मेरे खुदा, परमेश्वर मुझ में, मेरे परिवार में राज करो, मेरे बच्चों पे राज करो प्रभु, राज करो मेरी नौकरी पे, मेरे व्यवसाय में राज करो प्रभु, परमेश्वर, मेरे आत्मिक जीवन में राज करो प्रभु, राज करो, मैं जहां कहीं जाऊं वहां राज करो प्रभु, राज करो परमेश्वर मुझ में, राज करो। उसका सिंहासन को अपने जीवन में परमेश्वर राज करो, जहां पर बैठकर वो राजा राज्य कर सके, राज करो, वो राजा के लिए सिंहासन तैयार कीजिए। परमेश्वर मुझ में, वो राजाओं का राजा, वो प्रभुओं का प्रभु है। राज करो, उसके लिए सिंहासन को तैयार करें, परमेश्वर अपने हृदय रूपी सिंहासन राज करो, बनाए, राज करो और हृदय पर उसका सिंहासन बनाकर उसको बिठाएं, परमेश्वर राज करने के लिए। मुझ में। थैंक यू जी लॉर्ड। प्रभु, हमारे जीवन के हर एक क्षेत्र में सिर्फ और सिर्फ तू राज करता चला जाए। प्रभू, आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये केवळ तू आणि केवळ तूच राज्य करत राहावास। हमने सिंहासन को बना लिया है प्रभु, तैयार कर लिया है। आणि ते सिंहासन आम्ही तयार केलेलं आहे प्रभू हमारे हृदय में आमच्या हृदयामध्ये। तू आकर बैठ जा तू प्रभु, येऊन बस पित्या परमेश्वर, राजाओं के रूप में आकर बैठ जा राजाच्या स्वरूपामध्ये येऊन तू विराजमान हो और तू राज कर। आणि राज्य तू कर प्रभू, सिर्फ तू राज कर केवळ तू राज्य कर और होने पाए यीशु तेरी और तेरी महिमा। आणि केवळ तुझी आणि तुझीच महिमा व्हावी। जीवन के हर एक क्षेत्र में उस राजा की ही विजय हो। आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या राजाचाच विजय हो। सिर्फ मेरे राजा को ही विजय होना है, तुझं राज्यच विजयी व्हावं। सिर्फ मेरे राजा की ही विजय होना फक्त है। माझ्या राजाचाच विजय व्हावा। मेरे जीवन के हर एक क्षेत्र में सिर्फ मेरे राजा को ही विजय होना है। माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये केवळ माझ्या राजालाच विजयी व्हायचं आहे। मेरे राजा को ही विजय मिलना है। माझ्या राजालाच विजय मिळायला हवा। इस बात को मैं ध्यान रखो प्रभु, या गोष्टीकडे मी लक्ष देईन। ऐसा होने दे, असंच होऊ दे, तुझे महिमा मिले तुला महिमा मिळावी यीशु के नाम में, येशूच्या नावामध्ये। आमेन। आमेन। हमारे जीवन में सिर्फ उस राजा को ही हमारे जीवन में राज करने देना है। आमच्या जीवनामध्ये केवळ त्या राजालाच आम्हाला राज्य करू द्यायचं आहे। आइए हम प्रभु के वचन की ओर जाएं। या त्या परमेश्वराच्या वचनाकडे वळूयात। हम आध्यात्मिक युद्ध के बारे में सीख रहे हैं आध्यात्मिक युद्धाच्या बाबतीमध्ये आम्ही शिकत आहोत कि आत्मिक युद्ध जब हम करते हैं तो किस प्रकार हमें आगे बढ़ना है, किस प्रकार आगे चलना है, किस प्रकार विजय को लेना है। आत्मिक युद्ध करत असताना आम्हाला कसं चालायचंय, कसं पुढे जायचंय आणि कसा विजय मिळवायचा आहे। और हमारा जो युद्ध है एक आत्मिक शक्ति से युद्ध है, आणि आमचं जे युद्ध आहे ते आत्मिक शक्तींबरोबर आहे, जो अदृश्य, जो दिखती नहीं है, ज्या अदृश्य आहेत, ज्या दिसत नाहीत, उसके साथ में हमारा युद्ध है। आणि त्यांच्या सोबत आमचं युद्ध आहे। और परमेश्वर ने वो युद्ध जीतने के लिए कहा है। आणि परमेश्वराने ते युद्ध जिंकण्यासाठी सांगितलेलं आहे। ऑलरेडी प्रभु ने ये युद्ध को जीत लिया है, आणि अगोदरच परमेश्वराने हे युद्ध जिंकलेलं आहे। लेकिन जो कब्जा है रह गया उसको हमको कब्जा करना है। पण जो काही भाग अजून राहिलेला आहे तो भाग आम्हाला हस्तगत करायचा उस आहे क्षेत्र को कब्जा करना आणि है। त्या क्षेत्रावरती आम्हाला कब्जा मिळवायचा वो आहे। क्षेत्र कौन से है वो आने वाले दिनों में हम आणि देखेंगे ते क्षेत्र कोणते आहेत ते येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही पाहणार आहोत। और हम थोड़ा सा अभी आगे जाएंगे। आणि आणखी थोडंसं पुढे जाऊयात। आध्यात्मिक युद्ध के विषय में जब हम
देखते हैं, जब हम मनन करते हैं, तो मैं आपसे विनती करता हूँ कि आपके हृदय को, आपके मन को आप स्थिर रखिए, आप एक जगह रखिए. आणि आध्यात्मिक युद्धाविषयी वचनं ऐकत असताना, अभ्यासत असताना माझी विनंती आहे की तुमचं मन, तुमचे विचार तुम्ही स्थिर ठेवा. क्योंकि अगर शत्रु के बारे में जब हम सीखते हैं तो उसके वो हमें विचलित करता है कि उसके बारे में हम ना जान पाए. कारण की शत्रूच्या बाबतीमध्ये शिकत असताना तो निश्चित अर्थाने आम्हाला विचलित करतो, जेणेकरून आम्ही त्याविषयी माहिती प्राप्त करून घेऊ नये. एक बार आपको आपके शत्रु की मालूमात हो गई, जानकारी हो गई, तो आपका पता चल जाएगा कि आपका शत्रु किस प्रकार से काम करता है. अगर वो पता चलने के बाद आप उसके ऊपर विजय ले सकते हैं. आणि एकदा का आपल्याला माहित पडलं की ते शत्रूचं तो कशा प्रकारे ते युद्ध करतो, तर निश्चित अर्थाने आम्ही त्याच्यावरती विजय मिळवू शकू. और प्रभु की इच्छा है कि हम उसकी मालूमात करें आणि प्रभूची इच्छा हीच आहे की आम्ही त्याविषयी माहिती प्राप्त करून कि हमारा घ्यावी, शत्रु किस प्रकार हमला करता की है आमचा शत्रू कशा प्रकारे तो घात करतो और हमें किस प्रकार उस पे विजय लेना है. आणि आम्हाला कशा प्रकारे त्याच्यावर विजय मिळवायचा तो आहे. आइए हम तैयार हो जाए या मग आपण तयार होऊयात और हम फिर से एक बार अपने सच्चे मन से कहें. आणि पुन्हा एकदा आपल्या खऱ्या मनानं आपण म्हणूयात. अपने बाइबल को आप ऊपर उठा सकते आपली हैं. बायबल आपलं उंच करू शकता आपके हृदय को आप आपके हाथ को आपके हृदय पर रख सकते आणि हैं आपला हात आपल्या हृदयावरती ठेवू शकता और मेरे पीछे ये कह सकते आणि हैं, मागे आपण बोलूयात, ये मेरी बाइबल है, ये मेरी बाइबल है, उसमें जो लिखा है इसमें जो लिखा है वो मेरे लिए वो है. मेरे लिए है. मैं वो हूँ मैं वो हूँ जो उसमें लिखा जो है, इसमें लिखा है, जो उसमें लिखा जो है इसमें लिखा वो है मैं कर सकता वो हूँ. मैं कर सकती हूँ. परमेश्वर की परमेश्वर की सारी प्रतिज्ञाएं सारी प्रतिज्ञाएं मेरे लिए है. मेरे लिए है. आज मुझे आज मुझे परमेश्वर का वचन परमेश्वर का वचन सिखाया जाएगा. सिखाया मैं जाएगा. उस वचन को मैं उस वचन को निडरता निडरता से स्वीकार करता हूँ. स्वीकारती. प्रभु का वचन प्रभु का वचन जीवित, जीवित, प्रबल प्रबल और हर एक और हर एक दोधारी तलवार से भी दोधारी तलवार से बहुत चौका है बहुत चोखा और है. प्राण और प्राण और आत्मा को और आत्मा और को गांठ गांठ और गांठ गांठ और गुदे गुदे को और गुदे गुदे अलग करके अलग करके आर पार आर पार छेदता है छेदता है. और मन की और मन की भावनाओं भावनाओं और विचारों को और विचारों को जांचता है. जांचता है. मेरा हृदय, मेरा हृदय, मेरा मन, मेरा मन, मेरे विचार मेरे विचार सतर्क हैं. सतर्क है. मेरा हृदय मेरे हृदय तैयार है तैयार है प्रभु के प्रभु के वचन को वचन को स्वीकार करने के लिए. स्वीकार कर. मैं वो नहीं रहूंगा मैं वो नहीं रहूंगी जो अब हूँ, जो अब हूँ. मैं बदल जाऊंगा मैं बदल जाऊँ यीशु मसीह के नाम यीशु से. मसीह के नाम से. आमीन. आमेन. हमारी ये प्रार्थना है कि प्रभु हमारे हृदय पर राज करता चला जाए. आणि आमची प्रार्थना हीच आहे की आमच्या हृदयावरती परमेश्वर आणि त्याचं राज्य करावं. जब हम प्रभु के वचन को अपने जीवन में ग्रहण करते हैं आणि जेव्हा आम्ही प्रभूची वचनं आपल्या जीवनामध्ये ग्रहण करतो और उसके अनुसार चलते हैं, आणि त्यानुसार चालतो, प्रभु की अगुवाई, पवित्र आत्मा की अगुवाई हमारे जीवन में काम करती है. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आमच्या जीवनामध्ये काम करतं. अगर आप लिखना चाहते हैं तो आपकी नोटबुक, आपके पेन और आपके बाइबल को साथ में आणि रखें. जर तुम्ही लिहू इच्छिता तर आपलं वही, आपलं पेन आपल्या सोबत ठेवा हम लिखने की आदत डालें. आणि आम्ही लिहिण्याची सवय पाडून घेऊया. हम आत्मिक लोग हैं आम्ही आत्मिक लोक आहोत और हम विश्वासी हैं आणि आम्ही विश्वासणारे आहोत और हम भूलने वाले प्राणी हैं. आणि आम्ही विसरणारे आहोत. इसलिए अपने जीवन में जो भी आपको प्रभु बात करे, जो भी आपको अच्छा लगे, उस नोट्स को हम आणि म्हणून जेव्हा आम्ही परमेश्वर असं वाटेल तुम्हाला की माझी संगती बोलत आहे, तर आम्ही सवय ठेवूया की आम्ही त्या गोष्टी लिहून घ्याव्यात. हमें पिछले हफ्ते हमने देखा कि हमारा उद्देश्य क्या होना चाहिए मागच्या आठवडी आम्ही पाहिलं की आमचा उद्देश काय असायला हवा आहे. आत्मिक जीवन में. आत्मिक जीवनामध्ये आत्मिक जीवन में किस प्रकार उद्देश्य बनाकर हमको आगे चलना है. आत्मिक जीवनामध्ये कशा प्रकारे एक उद्देश ठेवून आम्हाला पुढे चालायचं हमारे आहे. पास में, सबके पास में एक उद्देश्य है. आमच्या सर्वांकडे बुद्धी आहे, उद्देश्य आहे एक उद्दिष्ट आहे कि मैं इस प्रकार करूंगा, की मी या प्रकारे करणार मैं आहे, इस प्रकार मी करूंगी. या प्रकारे करणार आहे. जब व्यवहारिक जीवन में हम चलते हैं, जेव्हा व्यावहारिक जीवनामध्ये आम्ही चालतो, मैं एक कंपनी में काम करूंगी या एक कंपनी में काम करूंगा, मी एखाद्या कंपनीमध्ये काम करेन मेरा इतना वेतन होगा, आणि माझा इतका पगार असेल. हमारे जीवन में एक उद्देश्य है उसको अचीव करने के लिए, उसको प्राप्त करने के लिए. आणि आमच्या जीवनामध्ये एक उद्दिष्ट आहे मिळवण्याचं काहीतरी. लेकिन आत्मिक जीवन का क्या है? पण मग आत्मिक जीवनाचं काय? अगर हमारे जीवन के क्षेत्र में हम गोल बनाते हैं, हम उद्दिष्ट बनाते हैं जर आमच्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये आम्ही एखादं उद्दिष्ट ठेवतो कि मुझे यहाँ तक पढ़ाई करनी है, उसके बाद में मुझे शादी करनी है, उसके बाद में मुझे ऐसा करना है, उसके बाद में मुझे ऐसा करना है. हमारे पास सबके पास एक प्लान है आणि मला अभ्यास करायचंय, शिकायचंय, मग लग्न करायचंय आणि मग असं करायचंय, तसं करायचं. आपल्याकडे प्रत्येकाकडे एक योजना आहे. मुझे जगह लेना है, मुझे मकान लेना है, मला जागा घ्यायची आहे, मला घर घ्यायचंय. उसके वो उद्देश्य के अनुसार हम आगे चलते आणि हैं. मग ते उद्दिष्ट पुढे ठेवून आम्ही पुढे चालतो. लेकिन जब हम हमारे बच्चों के विषय में हमारे पास में गोल है, एक उद्दिष्ट है. आमच्या लेकरांविषयी देखील आमच्या जीवनामध्ये एक उद्दिष्ट आहे. हमारी
नौकरी के, हमारे व्यवसाय के लिए हमारे पास में एक उद्दिष्ट, एक गोल है, आमच्या नोकरी, आमच्या व्यवसायासाठी आमच्याकडे उद्दिष्ट आहे, फिर क्यों हम आत्मिक जीवन में हमारे पास में उद्दिष्ट नहीं है? मग आत्मिक जीवनातच का आमच्याकडे एखादं उद्दिष्ट नाहीये? आत्मिक जीवन में आगे बढ़ते हुए आपको और मुझे भी एक उद्दिष्ट के साथ में आगे बढ़ना है। आत्मिक जीवनामध्ये देखील एक उद्दिष्ट पुढे ठेवून तुम्हाला आणि मला पुढे वाटचाल करायची आहे. हमारे हर एक के विश्वासियों के जीवन में आत्मिक तौर पे एक उद्दिष्ट होना बहुत जरूरी आम्ही है। विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आत्मिक एक उद्दिष्ट असणं गरजेचं आहे. मैं ये नहीं कह रहा हूँ कि आप ये उद्देश्य करें कि मैं बहुत बड़ा प्रचारक बनूं, मी असं नाही म्हणत की तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट हे असावं की मी खूप मोठा एक प्रचारक बनीन, लेकिन प्रभु ने होने दिया तो शायद आप बहुत बड़े प्रचारक भी बना देगा पण परमेश्वर। देवाची इच्छा असेल तर निश्चित अर्थाने परमेश्वर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगात आणेल. और हमारी यही प्रार्थना है कि आप बड़े बड़े प्रीचर बने आणि मग आमची प्रार्थना देखील हीच आहे की तुम्ही मोठमोठे संदेष्टे व्हावे और आप बहुत सारी आत्माओं को आपकी सेवा के द्वारा जीते। आणि तुमच्या सेवेच्या द्वारे तुम्ही खूप आत्मे प्रभूसाठी जिंकावेत. लेकिन जो बड़ी बड़ी बातें होती हैं वो कहीं छोटी छोटी बातों से शुरू होती है। पण ज्या मोठ्या गोष्टी आहेत ना त्या छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरुवात होते. शायद आपके पास में एक अच्छी आवाज है, कदाचित तुमच्याकडे सुंदर आवाज आहे, तो आप एक उद्देश्य रखें कि मैं कॉयर में जाके प्रभु की आराधना करने के लिए इसका मैं इस्तेमाल करूंगा। तर मग तुमचं उद्दिष्ट असायला हवं की मी कॉयर मध्ये सामील होईल आणि प्रभूच्या सेवेसाठी मी गीत गाईन. शायद आपके पास में अच्छा बजाने का वरदान है, कदाचित तुमच्याकडे वाजवण्याचं वरदान आहे, लेकिन वो वरदान कहीं पे इस्तेमाल नहीं हो रहा है। पण ते वरदानाचा कुठेही उपयोग होत तो नाहीये. आप ये छोटा सा टारगेट बना सकते हैं कि मेरे आत्मिक जीवन के अंदर जहां भी प्रभु की उपासना होती है वहां पर जाकर मैं इस प्रभु के लिए, उसकी आराधना के लिए मैं ये बजाऊंगा। मग तुमच्या आत्मिक जीवनामध्ये तुमचं हे उद्दिष्ट असायला हवंय की जिथे जिथे देवाची आराधना होईल तिथे तिथे माझ्या या वरदानाचा मी उपयोग करीन. शायद आप कंप्यूटर के अंदर एक अच्छा कौशल आपको है कदाचित तुम्ही कम्प्युटरमध्ये कुशल आहात और आप अच्छा उसको टेक्निकल रीति से आप अच्छे तरीके से जानते हैं, आणि तुम्हाला चांगलं तांत्रिक ज्ञान आहे, लेकिन आप बोलेंगे कहाँ प्रभु के कहाँ यूज होगा ये प्रभु के लिए? आणि मग तुम्हाला असं वाटत असेल हे याचा प्रभूसाठी काय उपयोग? हम इसके लिए भी उपयोग कर सकते हैं। आम्ही त्याच्यासाठी देखील उपयोग प्रभु करू. के वचन को पूरे दुनिया में फैलाने के लिए आप इस टेक्निक जो है आपके पास में उसका इस्तेमाल कर सकते हैं। प्रभूचं वचन संपूर्ण जगामध्ये पसरवण्यासाठी तुम्ही या तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकता. ये वरदान है आपके पास में। कारण हे देवाने दिलेलं तुम्हाला वरदान आहे. शायद आपके पास में अच्छा बोलने का कौशल्य है कदाचित तुमच्याकडे चांगलं बोलण्याचं कौशल आहे और आप सुसमाचार के लिए इसका इस्तेमाल कर सकते आणि हैं। तुम्ही सुवार्ता सांगण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता. आप एक अच्छी सलाह देने वाले आप हैं। तुम्ही चांगले सल्लागार आहात. तो आप आइए, आपका उद्देश्य बनाए कि मैं ऐसे लोगों को सलाह दूंगा जिनके परिवार टूटते जा रहे हैं, जिनका जीवन टूटता जा रहा है। मग तुम्ही या देवाच्या सेवेमध्ये आणि अशा लोकांना तुम्ही सल्ला द्या ज्यांचे कुटुंब तुटत आहेत, ज्यांचे घर तुटत आहेत. आपके जीवन में एक आत्मिक उद्दिष्ट होना बहुत जरूरी है। तुमच्या जीवनामध्ये एक आत्मिक उद्दिष्ट असणं फार गरजेचं अगर आहे. उद्दिष्ट नहीं है तो हम आत्मिक जीवन में कहाँ जाएंगे हमें पता नहीं है। आणि जर उद्दिष्ट नाही तर आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही कुठे जाणार हे आम्हाला लक्षात येणार नाही. प्रभु ने कलसिया में मुझे रखा है, परमेश्वराने मंडळीमध्ये मला उस ठेवलंय. कलसिया को बढ़ाने के लिए, उस कलसिया को बांधने के लिए मैं क्या कर सकता हूँ? मग त्या मंडळीला बांधण्यासाठी, ती मंडळी पुढे घेऊन जाण्यासाठी मी काय करू शकतो? मैं उसके बारे में आप योजना बनाए। त्या बाबतीमध्ये तुम्ही योजना करा. आपके पास में एक अच्छी नौकरी है, तुमच्याकडे चांगली नोकरी आहे, आपके पास में एक अच्छा व्यवसाय है, चांगला व्यवसाय आहे, तो प्रभु के भंडार में मैं किस प्रकार से मदद कर सकता हूँ, उसको डालने के द्वारा प्रभु के चर्च को कैसे बांध सकता हूँ, वो योजना बनाए। मग देवाच्या भांडारामध्ये मी कशा प्रकारे त्या पैसे देऊ शकतो किंवा देवाचं घर बांधू शकतो याविषयी आम्ही योजना क्योंकि आखावी. आपके और मेरे द्वारा जो है परमेश्वर कलश को बांधता है। कारण तुमच्या आणि माझ्याद्वारेच परमेश्वर जो आहे तो मंडळी बांधतो. प्रभु ने आपको अच्छी नौकरी दी है, तुम्हाला चांगली नोकरी दिली इसलिए कि देवाने. मेरी नौकरी जो मुझे मिली है उसके 10वें भाग को डालकर मैं चर्च को मैं मदद कर सकता हूँ, ये प्रभु की कलश को बांध सकता हूँ। यासाठी की त्या आपल्या पगारातून 10वा भाग तुम्ही मंडळीमध्ये देऊ शकता जेणेकरून मंडळी बांधल्या जाईल, मंडळीची वाढ होईल. अभी भी लोगों के पास में नौकरियां हैं, अभी भी लोगों के पास व्यवसाय, लेकिन प्रभु के भाग को नहीं डालते हैं। अजूनही लोकांकडे चांगल्या नोकऱ्या आहेत, चांगले व्यवसाय, तरी देखील देवाचा 10वा भाग ते मंडळीमध्ये देत नाहीत. मैं सब कुछ दे सकता हूँ लेकिन प्रभु के भाग को मैं नहीं दूंगा। मी सगळं काही देऊ शकतो पण 10वा भाग काय मी प्रभूसाठी देणार नाही. हम चर्च को बांध रहे हैं। आम्ही मंडळी बांधत आहोत. परसों के दिन में एक भाई से मिला परवा एका भावाला भेटलो और जब हम बात कर रहे थे बैठकर, आणि बसून आम्ही ज्यावेळेस बोलत होतो उसने एक अच्छी योजना बनाई। त्याने एक चांगली योजना बनवली वो उसकी योजना मेरे हृदय को छू गई आणि त्याची योजना माझ्या हृदयाला स्पर्श करून गेली. वो ये कहता है, तो म्हणतो मैं मेरे चर्च को 50,000 रुपए मैं देने वाला हूँ। मी माझ्या मंडळीला 50,000 रुपये माझी द्यायची इच्छा ये आहे महीने का मेरा टारगेट है। आणि माझं हे महिन्याचं एक टार्गेट आहे. इसके लिए मुझे क्या करना पड़ेगा? आणि त्यासाठी मला काय करावं मुझे लागेल? 5 लाख रुपए कमाने पड़ेंगे। मला 5 लाख रुपये कमवावे और जब लागतील. मैं 5 लाख रुपए कमाऊंगा आणि जेव्हा मी 5 लाख कमवेल तब मेरे चर्च को मैं 50,000 रुपए दे सकता तेव्हा हूँ। माझ्या मंडळीला मी 50,000 रुपये देऊ शकतो. बहुत अच्छा टारगेट बनाया है। खूप चांगला टार्गेट आहे. उसने ये नहीं कहा तो हे नाही मेरी म्हणाला इनकम 5 लाख रुपए होगी माझे जे इन्कम आहे 5
लाख होईल. और लेकिन उसने कहा पण तो म्हटला मेरे चर्च को मैं 50,000 रुपए देने का उद्देश्य मैंने रखा है माझ्या मंडळीला 50,000 देण्याचं माझं उद्दिष्ट और आहे उसके लिए मैं दौड़ूंगा, आणि त्यासाठी मी धावेन, उसके लिए मैं भागूंगा त्यासाठी मी पळेन और मेरा टारगेट मैं बनाऊंगा. आणि माझं टार्गेट बनवेल. उसका टारगेट 5 लाख रुपए कमाना नहीं है, त्याचं टार्गेट 5 लाख रुपये कमावणं नाहीये. उसका टारगेट है 50,000 रुपए चर्च को दूंगा. त्याचं टार्गेट आहे महिन्यात 50,000 रुपये मंडळीला देणं. उस कितने अच्छे विचार हैं चांगले विचार आहेत चर्च को बांधने के लिए. चर्चला मंडळीला बांधण्याचे. और अभी लॉकडाउन की परिस्थिति है, लॉकडाऊनचा वेळ आहे हम सब तो अपने घरों के बारे में सोचते हैं, आणि आपण सर्वजण आपापल्या घरांच्या बाबतीमध्ये विचार हम करत अपनी आहोत, नौकरियों के बारे में सोचते हैं, आपल्या नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये विचार लेकिन करत हम आहोत. चर्च के बारे में सोचना है. पण आता मंडळीच्या बाबतीत विचार चर्च करायचा कैसे चलता होगा, हे मंडळी कशी चालत असेल, कैसे आगे बढ़ती होगी, कशी पुढे जाईल. कोई डाले या ना डाले, लेकिन 1 से 1.5 लाख रुपए खर्चा है. कुणी मंडळीमध्ये पैसे देऊ किंवा न देऊ मंडळीचा 1 ते 1.5 लाख रुपये खर्च आहे. लेकिन प्रभु का धन्यवाद हो, पण प्रभूला धन्यवाद, आज तक उसने हर एक चीजों का यहोवा ईरे बनकर उसने हर संभाला है. आजपर्यंत यहोवा ईरे बनून त्यांनी आपली मंडळी सांभाळलेली आहे. हमारा भी उद्देश्य होना चाहिए, आमचं देखील उद्दिष्ट असायला हम हवं चर्च को बांध रहे हैं. की आम्ही मंडळी बांधावी. यीशु ने कहा येशू मैं म्हटलं मेरे चर्च को बांधूंगा, मी माझी मंडळी बांधेन, मेरे चर्च को बांधूंगा, माझी मंडळी मेरे बांधेन, चर्च को बनाऊंगा. माझं मंडळी बनवेल. कौन बांधेगा उसके चर्च को? कोण बांधणार आहे त्याची मंडळी. हमने इसका सोचा कि जगह पे कंपाउंड करना है, आम्ही विचार केला की आपल्या जागेला कुंपण असावं, कंपाऊंड असावं, और हमने विचार किया कि क्या क्या लगने वाला है इसके लिए. आणि विचार करत होतो की यासाठी काय काय लागणार आहे. लेकिन हमने विचार किया, प्लान किया, सब कुछ हमने ठहराया, हमने बजट ठहराया. आम्ही विचार केला, प्लॅन केला आणि त्याचा आम्ही मोजमाप करून त्याचं बजेट ठरवलं. लेकिन मैं और पंडित दादा और हमारे जो सत्यकांत दादा, मोहन दादा, हम बांध नहीं सकते इसको. पण फक्त पंडित दादा आणि बाकी काही भाऊ लोक आहेत ते मिळून काही बांधू शकत नाही. हम प्लान कर सकते हैं, आम्ही योजना करू शकतो, लेकिन जो बांधने वाले हैं पण जे बांधणार आहेत वो कारीगर है, ते कारागीर आहेत, उनको लाना पड़ेगा. त्यांना आणावं लागेल वो बांधेंगे. आणि बांधणारे ते आहेत. वैसे पर यीशु ने कहा तसंच येशू मेरी म्हटलं चर्च को बनाऊंगा, माझी मंडळी बनवेन, मैं उसको बांधूंगा. मी बांधेन. लेकिन किसके द्वारा बांधेगा? पण कुणाच्या द्वारे बांधणार यीशु ने आहे. सब कुछ पूरा करके हमारे हाथ में दिया और यीशु मसीह दाहिने, परमेश्वर के दाहिने ओर जाकर बैठ गए. येशूने सगळं तयार करून आपल्या हाती दिला आणि तो देवाच्या उजव्या बाजूला बसला. अब इसको बांधने का काम कौन करेगा? आता त्याचं बांधण्याचं काम कोण करणार आहे. यीशु मसीह ने आपको और मुझे वो बांधने का काम किया. येशूने तुम्हाला आणि मला ते बांधण्याचं काम दिलंय. आप और मैं जवाबदार हैं तुम्ही आणि मी जबाबदार आहोत उसके काम को आगे ले जाने के त्याचं लिए. काम पुढे घेऊन जाण्यासाठी. इसलिए आपको और मेरा एक कर्तव्य होना आणि चाहिए म्हणून तुमचं आणि माझं हे कर्तव्य असायला कि हवं आप और मैं उसके चर्च को बांधकर आज आप और मैं उसको आगे लेकर जाए. की तुम्ही आणि मी मिळून आपली मंडळी बांधावी आणि ती पुढे घेऊन जावी. आप और मैं आगे चले. तुम्ही आणि मी पुढे जावं. हमारा उद्देश्य होना चाहिए, आमचं उद्दिष्ट असायला हमारे हवं. जीवन का एक ध्येय होना चाहिए. आमच्या जीवनाचं एक ध्येय असायला हवं. हम परमेश्वर के चर्च के लिए, परमेश्वर के कलीसिया के लिए हम कुछ ना कुछ करें. आमच्या मंडळीसाठी, आमच्या चर्चसाठी आम्ही काही ना काही करावं. हम आगे बढ़े, पुढे जावं हम आगे चले. आणि पुढेच चालावं. कोई भी शांत बैठना नहीं चाहिए. कुणी शांत बसता कामा प्रभु नये. ने हमें इसलिए चुना है, प्रभूने आम्हाला या करता इसलिए उसके निवडलं कलीसिया में लेकर आया आणि है त्याकरता त्याने आपल्या मंडळीमध्ये कि घेऊन वो उसके आलं कलशों को बांधकर उसको बनाए. की आपली मंडळी त्याने बांधावी आणि बनवावी. आपके अंदर जो भी कुछ परमेश्वर ने रखा है तुमच्यामध्ये जे काही परमेश्वराने ठेवलंय उसे परमेश्वर के लिए इस्तेमाल करें. त्याला परमेश्वरासाठी उपयोगात आणा. मैं ये नहीं कह रहा हूं कि सब कुछ परमेश्वर के लिए इस्तेमाल मी करें, असं नाही म्हणत तुमचं सर्व काही परमेश्वरासाठी उपयोगात लेकिन आणा. बाइबल कहती है कि हम सब कुछ अर्पण करें. देवाचं वचन तर सांगतं की आम्ही सर्व काही अर्पण करावं. हम एक भाग लिखें, उद्दिष्ट बनाएं आत्मिक जीवन के तौर पर और उसको आगे लेके जाएं. आम्ही एक भाग लिहून काढावा आणि आपल्या जीवनामध्ये एक आत्मिक उद्दिष्ट बनवावा आणि त्यानुसार आम्ही चालावं. हम मसीह लोग हैं, आम्ही ख्रिस्ती लोक आहोत हमारा प्रतिस्पर्धक कौन है इसको जानना बहुत जरूरी है. आणि म्हणून आमचा प्रतिस्पर्धक कोण आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. हमारा जो प्रतिस्पर्धा है, जो विरोधी है, वो शैतान है, वो वास्तविक है. आणि आमचा प्रतिस्पर्धक जो आहे, जो आमचा विरोधी आहे, तो सैतान आहे, जो एक वास्तविक आहे. वो काल्पनिक नहीं है. काल्पनिक नाही आहे तो. हम बहुत बार कल्पना करते हैं कि नहीं शैतान नहीं हो. बहुत लोगों को पूछते हैं कि वो बोलते हैं कि नहीं शैतान है ही नहीं है. आणि खूप लोकांना असं वाटतं तो काल्पनिक आहे. बऱ्याच जणांना तर असं वाटतं की तो आहेच नाहीच आहे. बाइबल कहती है बायबल असं सांगतो वो वास्तविक है, तो वास्तविक वो आहे. काल्पनिक नहीं है, तो काल्पनिक नाही और वो मसीह लोगों का विरोधी है. आणि तो ख्रिस्ती लोकांचा विरोधी आहे. इसलिए इफिसी 4:14 में लिखा आणि है म्हणून इफिस 4:14 मध्ये असं वो लिहिलंय भ्रम की युक्तियां करता है की तो भ्रमामतची युक्त्या करतो और उसके पास में अलग अलग प्रकार की युक्तियां हैं. आणि त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या आहेत. और हमारा जो शैतान है वो हमारा विरोधी है, वो हमें पूरी तरह से सत्यानाश करना चाहता आणि है. आमचा विरोधी आमचा पूर्णपणे सत्यानाश करू इच्छितो. अलग अलग प्रकार के भ्रम को डालकर हमें परमेश्वर से, उसके कलीसिया से, उसके लोगों से दूर लेकर जाता है. आणि वेगवेगळ्या भ्रांती आमच्या मनामध्ये टाकून तो देवाच्या लोकांपासून, त्याच्या मंडळीपासून आम्हाला दूर घेऊन जातो. वो एक आत्मिक शक्ति है तो एक आत्मिक शक्ती आहे और वो वास्तविक है. आणि तो वास्तविक
वास्तविक आहे इसलिए इसको पहचानना बहुत जरूरी आणि है। म्हणून त्याला ओळखणं गरजेचं आहे. मेरा प्रतिस्पर्धी कोई व्यक्ति नहीं है, माझा प्रतिस्पर्धी कोणी व्यक्ती नाहीये, मेरा विरोधी कोई व्यक्ति नहीं है। माझा विरोधी कोणी व्यक्ती नाहीये. मेरा विरोधी जो है वो शैतान है, वो आत्मिक शक्ति है। माझा विरोधी तो सैतान है, जो एक आत्मिक शक्ती आहे. वो हम सब मसीहियों को, विश्वासियों को हमें पहचानना है। आणि ते आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना ओळखणं गरजेचं आहे. हम बहुत बार एक दूसरे से लड़ते रहते आणि हैं। बऱ्याचदा आपसातच लढत बसतो हम एक मनुष्य लड़ता रहते आणि हैं मनुष्यांमध्ये भांडणं होत और राहतात. इतनी लड़ाई करते हैं कि हम एक दूसरे का नाश करने तक हम पहुंच जाते आणि हैं। एवढं आमचं युद्ध होतं, एवढं आमचे भांडण होतात की आम्ही एकमेकांचा नाश करण्यासाठी देखील मागे पडत नाही हम एक दूसरे को फाड़ने उठते हैं। आणि आम्ही एकमेकाला फाडायसाठी उठतो. आज मसीह जीवन में क्या चल रहा है? आज ख्रिस्ती जीवनामध्ये काय चाललंय? एक दूसरे के प्रतिस्पर्धी बन बैठे हैं, एकमेकाचेच प्रतिस्पर्धी बनून बसलेले आहेत. एक दूसरे की तुलना करने लगे हैं, एकमेकांसोबत तुलना करत आहेत. एक दूसरे की तुलना चर्च विषय हो या किसी भी बात के विषय में एक दूसरे की तुलना कर रहे आणि हैं। मंडळीविषयी असो किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये एकमेकांशीच आपसातच ते तुलना करत हम आहेत एक दूसरे को फाड़ने शुरू कर दिया है। आणि एकमेकाला फाडणं सुरुवात केलेली आहे. हम एक दूसरे के दोष निकालना शुरू कर दिया है। एकमेकाचे दोष काढण्यास सुरुवात केलेली इसलिए आहे. गलती का पत्र 5वां अध्याय 15 वचन कहता आणि है। म्हणून गलतीकरस पत्राचं 5वां अध्याय आणि 15 वचन सांगतं. गलतियों की पत्री इसका 5वां अध्याय 15 वचन कहता है, गलती 5:15 हम एक दूसरे को ना फाड़े। आम्ही एकमेकाला फाडू नये. हम एक दूसरे को फाड़ रहे हैं, आम्ही एकमेकाला फाडत आहोत, एक दूसरे को खा रहे हैं। एकमेकाला खात आहोत. क्यों मालूम है? का माहितीये का? हमें लगता है कि ये मेरा प्रतिस्पर्धी है, आम्हाला असं वाटतं हा माझा प्रतिस्पर्धी आहे, ये मेरा विरोधी है, हा माझा विरोधी आहे. लेकिन इसके पीछे एक आत्मिक शक्ति काम कर त्याच्या रही है। मागे एक आत्मिक शक्ती काम करत आहे हमारा शत्रु को हमें पहचानना आणि है, आमचा शत्रू आम्हाला ओळखणं गरजेचं और ये आहे. शत्रु को हम दैहिक रूप से नहीं पहचान आणि सकते। हा शत्रूला जर ओळखायचा असेल तर दैहिक रूपाने आम्ही ओळखू शकणार नाही दैहिक रीति से दैहिक स्वभाव के अनुसार हम इसको नहीं पहचान आणि पाएंगे। दैहिक स्वभावानुसार आम्ही त्याला ओळखू शकणार नाही. इसलिए हमारे पास में एक ध्येय होना चाहिए, आणि म्हणून आमच्याकडे एक ध्येय असायला हमारे हवं, पास में एक उद्दिष्ट होना चाहिए, एक उद्दिष्ट असायला हवं. हमारे पास में स्पष्ट रीति से एक दृष्टांत होना चाहिए। आमच्याकडे एक स्पष्ट रीतीने एक दृष्टांत असायला हवा मैं क्या कर रहा हूँ? की मी काय करत आहे. पौलुस के पास में वो था। पावलाकडे ते होतं. दूसरा तिमोथी 4 अध्याय 7 वचन के 2 अंदर, तिमोथी 4 आणि 7 मध्ये दूसरा तिमोथी 4 अध्याय 7 वचन में दुसरं तिमोथी याचा 4 अध्याय 7 वो वचन. क्या कर रहा है, तो काय करत आहे, उसको कैसे जीना है, कसं जगायचं, उसके पास में स्पष्ट रीति से दृष्टांत था, त्याच्याकडे स्पष्ट असा दृष्टांत आहे उसके पास में पूरी रीति से स्पष्ट उद्देश्य था। आणि त्याच्याकडे स्पष्ट असं उद्दिष्ट वो होतं. कहता है, तो म्हणतो मैं अच्छी कुश्ती लड़ चुका हूँ, मी चांगली कुस्ती केलेली आहे, मैंने मेरी दौड़ को पूरा कर लिया है, माझी धाव मी संपवलेली मैंने आहे विश्वास की रखवाली की है। आणि मी विश्वासाला जपलेला उसे आहे. मालूम था जब वो जीवन में उसको क्या करना है, आणि त्याला माहित होतं की त्याच्या जीवनामध्ये त्याला काय करायचं आहे. उसका कोई भी विरोधी, कोई भी प्रतिस्पर्धी, कोई मनुष्य नहीं था। आणि त्याचा विरोधी, त्याचा प्रतिस्पर्धी कुठलाही मनुष्य उसको नव्हता. मालूम था कि मेरा प्रतिस्पर्धी ये आत्मिक तौर से है, त्याला माहित होतं की माझा प्रतिस्पर्धी जो आहे तो एक आत्मिक आहे. उसे मालूम था कि मेरा विरोधी शैतान है, त्याला माहित होतं की त्याचा विरोधी सैतान आहे. उसे मालूम था कि उसको किस प्रकार से उसको चलना है। आणि त्याला माहित होतं की त्याला कशा प्रकारे चालायचं आहे. लेकिन आज क्या हो रहा है? आज काय होतं, हम एक दूसरे को फाड़ खा रहे हैं, आम्ही एकमेकालाच फाडत बसलो, हम एक दूसरे की तुलना कर रहे हैं। एकमेकांमध्ये आपसात तुलना करत आहोत. ये हमारा काम नहीं हे है, आमचं काम नाही आहे, ये हमारा काम नहीं हे है, आमचं काम नाही आहे, ये शैतान का काम हे है। सैतानाचं काम इसलिए से आहे. कुयुक्तियों को पहचाने। आणि म्हणून त्याच्या कुयुक्त्या ओळखा. हमारा उद्देश्य क्या होना चाहिए? आमचं उद्दिष्ट काय असायला हवं, परमेश्वर के राज्य की स्थापना करना होना चाहिए। देवाच्या राज्याची स्थापना करणं. यीशु का स्पष्ट उद्देश्य था। येशूचं स्पष्ट उद्दिष्ट जब होतं. यीशु इस पृथ्वी पर थे, जेव्हा येशू या पृथ्वीवरती होते, जब यीशु पृथ्वी पर आए, जेव्हा येशू पृथ्वीवरती आले, उन्होंने उनका उद्देश्य स्पष्ट कर दिया। त्याने त्याचं उद्दिष्ट स्पष्ट केलं. तो जब यीशु ने उसका उद्देश्य स्पष्ट किया है, जेव्हा येशूने त्याचं उद्दिष्ट स्पष्ट केलेलं आहे, पौलुस ने उसका उद्देश्य स्पष्ट किया है, पावलाने त्याचं उद्दिष्ट स्पष्ट तो केलं आहे, हमारा भी उद्देश्य स्पष्ट होना चाहिए। तर आमचं उद्दिष्ट देखील स्पष्ट असायला क्या है हवं. हमारा उद्देश्य? काय आमचं उद्दिष्ट? हमारा उद्देश्य ये होना है, आमचं उद्दिष्ट हे असायला हवं, परमेश्वर के राज्य को लेकर आना है, देवाचं राज्य घेऊन येणं, खुदा का राज्य लेकर आना है। देवाचं राज्य घेऊन येणं. जब परमेश्वर ने इजराइल लोगों को चुना, जेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांना निवडलं, परमेश्वर का उद्देश्य उनके विषय में स्पष्ट था। देवाचं उद्दिष्ट त्यांच्याविषयी स्पष्ट होतं. जब वो कनान देश में जाएंगे, जेव्हा ते कनान देशात जातील, मैं उनके ऊपर राज्य करूंगा, मी त्यांच्यावर राज्य करेन, मैं परमेश्वर होऊंगा, मी परमेश्वर होईन, मैं उनके ऊपर राज्य करूंगा। मी त्यांच्यावर राज्य करेन. खुदा का स्पष्ट रीति से इजराइलों के विषय में उद्देश्य था। आणि या इस्रायलाविषयी देवाचं स्पष्ट असं उद्दिष्ट होतं. निर्गम इसका 19 अध्याय 5 और 6 वचन में निर्गम याचा 19वा अध्याय 5 आणि 6 वचन उसने स्पष्ट से कह दिया। त्याच्यामध्ये स्पष्ट रीतीने और सांगितलं. नए नियम के अंदर आणि नवीन नियमात यीशु का ये उद्देश्य है, येशूचं उद्दिष्ट देखील हम तेच आहे. चुनावा वंश से हैं, आम्ही निवडलेले वंश आहोत, हम राज पदाधारी हैं, आम्ही राजकीय याजकगण आहोत, हम एक समाज हैं। आम्ही एक समाज आहोत. पहला पत्र 2 अध्याय 9 और 10 वचन के अंदर
आणि पहिला पेत्र याचा दुसरा अध्याय 9 आणि 10 वचन, उसका उद्देश्य स्पष्ट है। त्याचं उद्दिष्ट स्पष्ट आहे। परमेश्वर का राज्य यहाँ पर आए, परमेश्वराचं राज्य या ठिकाणी यावं, इस पृथ्वी के ऊपर या आए। पृथ्वीवरती। उसने कलीसिया को भी स्पष्ट रीति से उद्देश्य दे दिया है। त्याने मंडळांना देखील स्पष्ट रीतीने उद्दिष्ट दिलेलं आहे। उसका उद्देश्य क्या है? त्याचं उद्दिष्ट काय आहे? परमेश्वर के राज्य को लेकर आना। देवाचं राज्य घेऊन येणं। कलीसिया का उद्देश्य क्या है? मंडळीचं उद्दिष्ट काय आहे? हम लोगों का उद्देश्य क्या है? आपल्या लोकांचं उद्दिष्ट काय आहे? परमेश्वर के राज्य को पृथ्वी पर प्रस्थापित करना। परमेश्वराचं राज्य या पृथ्वीवरती प्रस्थापित करणं। अब जल्दी 1-2 साल के अंदर इलेक्शन आने वाले हैं। आता लवकरच 1-2 वर्षामध्ये निवडणुका येणार आहे सबको लग रहा है कि मेरा राज्य आए, आणि सगळ्यांना असं वाटतं माझं राज्य यावं, हर एक पक्ष को लगता है कि मेरा राज्य आणि आए, प्रत्येक पक्षाला असं वाटतं माझंच राज्य और यावं, अभी से उन्होंने तैयारी शुरू कर दिया। आणि आतापासूनच त्यांनी तयारी सुरू केली आहे। आगे होने वाले चुनाव की, आगे होने वाले राज्य के तैयारी के लिए उन्होंने अभी से तैयारी शुरू कर आणि दिया। येणाऱ्या निवडणुकीविषयी, येणाऱ्या राज्याविषयी आतापासूनच त्यांनी तयारी सुरू केली हर आहे। एक पक्ष चाहता है कि मैं राज्य करूं। प्रत्येक पक्षाला असं वाटतं राज्य मी करावं। 2000 साल से भी पहले परमेश्वर ने तैयारी कर दी है। 2000 वर्षापूर्वी पासून परमेश्वराने त्याच्या अगोदर पासून तयारी केलेली क्या आहे। तैयारी की है? काय तयारी आहे? स्वर्ग का राज्य पृथ्वी पर उतरे। स्वर्गाचं राज्य पृथ्वीवरती यावं। स्वर्ग जैसे परमेश्वर की इच्छा स्वर्ग में पूरी होती है, वैसे पृथ्वी पर आ जाए। जशी स्वर्गात तसे पृथ्वीवरही परमेश्वराची इच्छा पूर्ण व्हावी। क्या चाहता है परमेश्वर? काय इच्छा आहे परमेश्वर परमेश्वराची? का राज्य इस पृथ्वी पर उतर आए। परमेश्वराचं राज्य या पृथ्वीवरती उतरून यावं। परमेश्वर का राज्य हर एक व्यक्ति के जीवन में, हर एक घर के ऊपर वो राज्य करे। परमेश्वराचं राज्य प्रत्येक व्यक्तीवरच्या जीवनावरती, प्रत्येक घरावरती यावं। 2000 साल पहले से योजना कर दी है। 2000 वर्षा अगोदर पासून ही योजना आखली और गेलेली आहे। इस्राएलियों के विषय में परमेश्वर की यही योजना थी आणि इस्रायली लोकांविषयी परमेश्वराची हीच योजना होती कि मैं उनके ऊपर राज्य की करूं। मी त्यांच्यावर राज्य करावं। लेकिन अभी तक राज्य नहीं आया। पण अजूनही ते राज्य काही आलेलं नाहीये। 5 वर्ष के लड़ने के लिए, 5 वर्ष राज्य करने के लिए लोग इतनी तैयारियां करते 5 हैं। वर्ष राज्य करण्यासाठी लोक एवढी तयारी करतात। तो यीशु मसीह ने तो हजारों वर्ष साल पहले इतनी तैयारी करके रख दिया है। परमेश्वर येशूने तर हजारो वर्षांपूर्वी एवढी तयारी करून ठेवलेली लेकिन आहे। अभी तक उसका राज्य नहीं आया। अजूनही त्याचं राज्य काही आलेलं नाहीये। कौन है जवाबदार? त्याला जबाबदार कोण? कौन है जिम्मेदार? कोण आहे जबाबदार? परमेश्वर के राज्य को ना लाने का जो कर्तव्य वो किसका होना है? आणि परमेश्वराचं राज्य आणण्याचं कर्तव्य कुणाचं असायला हवं? वो हमारा होना चाहिए। आमचं असायला हवं। हमारा होना चाहिए। आमचं असायला हवं। मेरे परिवार के अंदर, मेरे समाज के अंदर, मेरे लोगों के अंदर परमेश्वर का राज्य आना ही है। माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या समाजामध्ये परमेश्वराचं राज्य यायलाच पाहिजे। नहीं तो ये राज्य एक दूसरे के हाथ में होगा। नाही तर मग हे राज्य दुसऱ्याच्या हाती असेल। सब राजा बनना चाहते हैं। राजा सगळेच बनू इच्छितात। शैतान भी चाहता मैं राज्य करूं। सैतानाला पण वाटतं मी राज्य करावं। लेकिन असली राज्य किसका है? पण खरं राज्य कुणाचं ये आहे? परमेश्वर का राज्य है। हे परमेश्वराचं राज्य हर आहे। एक जीवन के ऊपर, हर एक घर के ऊपर, एक पृथ्वी के ऊपर, हर एक राज्य के ऊपर, एक समाज के ऊपर परमेश्वर का राज्य होना है। प्रत्येक मनुष्यावरती, प्रत्येक कुटुंबावरती, घरावरती, राज्यावरती, पृथ्वीवरती परमेश्वराचं राज्य आहे। और जब परमेश्वर का राज्य आएगा ना, जेव्हा परमेश्वराचं राज्य येईल कोई ना, भ्रष्टाचार नहीं होगा, कोणतंही भ्रष्टाचार कोई नसेल, भी गलत कार्य नहीं होगा। कुठलंही चुकीचं कार्य नसेल। लेकिन आपको और मुझे क्या करना है? पण तुम्हाला ना मला काय करायचंय? उसको वोट देना है। त्याला मत द्यायचंय। उसको वोट देना है। त्याला मत द्यायचंय। परमेश्वर को वोट देना है। परमेश्वराला मत द्यायचंय। उसको उसके राज्य को लेकर आना है। त्याचं राज्य घेऊन यायचंय। कौन लेकर आएगा? कोण घेऊन येणार आहे? आप और मैं लेकर तुम्ही आएंगे। आणि मी घेऊन कब येणार लेकर आहे। आएंगे? केव्हा घेऊन येणार? जब आपका और मेरा मत उसको होगा। जेव्हा तुमचं आणि माझं मत त्याला असेल। जब आपका मेरा वोटिंग उसको होगा। जेव्हा तुमचं आणि माझं मतदान त्याला असेल। राजा दाऊद जो है, परमेश्वर ने 15 साल पहले ही उसको अभिषेक राजा के लिए कर दिया था। आणि 15 वर्ष अगोदरच दाविदाला राजा म्हणून अभिषेक केला गेला होता। लेकिन ये पहले इतिहास 12 अध्याय में अगर पढ़ते हैं, पहिले इतिहास 12व्या अध्यायामध्ये जर आम्ही वाचलो, ये जो राजा था, हा जो राजा होता, जिसको परमेश्वर 15 साल पहले ही राज्य अभिषेक कर दिया, ज्याला परमेश्वराने 15 वर्ष अगोदरच राज्याभिषेक केला, ये आदमी एक गुफा में चिपकर बैठा है। हा व्यक्ती एका गुफेमध्ये लपून बसलेला आहे। क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि वो जो राज्य था वो गलत आदमी के हाथ में था। कारण की हे राज्य होतं ना, ते चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये होतं। उसका नाम हमें मालूम है, आणि त्याचं नाव आम्हाला माहित आहे, शाऊल राजा। शाऊल राजा। उसके हाथ में राज्य था, आणि शाऊल राजाच्या हातामध्ये ते राज्य उसके होतं। सर पर राजमुकुट था, त्याच्या डोक्यावरती राजमुकुट और होता वो राज्य कर रहा था। आणि राज्य तो करत होता। इजराइल के सिंहासन पर, इजराइल के गद्दी पर गलत राजा बैठा हुआ था। इस्रायलच्या सिंहासनावर, इस्रायलच्या गादीवरती चुकीचा व्यक्ती राज्य करत होता, वो है शाऊल। आणि तो होता शाऊल। लेकिन परमेश्वर का जो पसंदीत राजा था वो कौन था? पण देवाच्या आवडीचा राजा कोण होता? वो दाऊद था। तो होता दावीद। और परमेश्वर ने 15 साल पहले
पहले ही पहला शमूएल 16 अध्याय में उसका अभिषेक कर दिया था। पहिलं शमूएल 16व्या अध्यायामध्ये 15 वर्ष अगोदरच त्याचा अभिषेक परमेश्वराने केला होता. परमेश्वर ने कहा ये राजा है, परमेश्वर म्हणला हा राजा आहे, लेकिन उसके पास में राजमुकुट नहीं था. पण त्याच्याकडे राजमुकुट नव्हता. परंतु परमेश्वर की दृष्टि में क्या था? पण परमेश्वराच्या दृष्टीने काय होतं? वो राजा था. तोच राजा होता. अभी राज सिंहासन पर उसको बिठाना था. आता राज सिंहासनावर त्याला बसवायचं उसको होतं, राजमुकुट पहनाकर. त्याला राजमुकुट घालून. ये किसने करना था? आता हे कुणी करायचं ये होतं? प्रजा ने करना हे था. प्रजेने करायला हवं. लोगों ने उसे राजा करना बाकी था. लोकांनी त्याला राजा बनवणं बाकी होतं. अब क्या हो रहा है? आता काय होत आहे? रोज लोग उसे आकर मिल रहे हैं. रोज येऊन लोक त्याला भेटत आहेत. हेब्रोन में दाऊद की सहायता करने के लिए लोग उसके पास में आ आणि रहे हैं. हेब्रोनात दावीदाचं सहाय्य करण्यासाठी लोक येत आहेत. एक एक लोग उसको मिल रहे हैं. एक लोक येऊन त्याला भेटत आहेत. पहला इतिहास 12 अध्याय 22 वचन में. पहिला इतिहास 12:22 मध्ये. पहला इतिहास 12 अध्याय 22 वचन में. पहिला इतिहास 12:22. एक लोग उसकी सहायता करने के लिए आ गए. एक लोक त्याची मदत करण्यासाठी येत और आहेत. उसकी एक बड़ी सेना तैयार हो आणि गई. त्यांची एक मोठी सेना तयार झाली. 12 अध्याय 23 वचन में. 12:23 वचनामध्ये वहां पर देखते हैं. त्या ठिकाणी मी पाहतो, लेकिन यहोवा के यहाँ वचन के अनुसार शाऊल राज्य कर रहा है. वचनानुसार त्या ठिकाणी शाऊल राजा राज्य करत आहे. जिसको राजा होना चाहिए ज्याला राजा व्हायला वो पाहिजे वहां पर नहीं है. तो तिथं नाही आहे. लेकिन परमेश्वर के मन के अनुसार पण देवाच्या अनुसार वो दाऊद राजा है. दावीद हाच राजा लेकिन आहे. जो राजमुकुट है पण राजमुकुट जो वो आहे शाऊल के हाथ तो में है. शाऊलाकडे आहे, वो गलत आदमी के हाथ में है. चुकीच्या व्यक्तीकडे आहे. अब उसको परमेश्वर को उसको वहां लेकर आना है. आता परमेश्वराला त्याला तिथे घेऊन यायचंय. लेकिन ये कौन करेगा उसको लाने का काम? पण त्याला आणण्याचं काम कोण ये करेल? प्रजा हे करेगी. प्रजा करणार आहे. परमेश्वर ने राजा ठहरा दिया. परमेश्वराने राजा अब ठरवला. राजा को ठहराना लोगों का बाकी है. आता राजा ठरवणं लोकांनी ते बाकी आहे. पहला इतिहास 12 अध्याय 31 वचन. पहिला इतिहास 12:31 वचन. वहां पे जो आधा गोत्र वहां पर आ गए. आणि गोत्र त्या ठिकाणी आलेले आहेत. 18,000 लोग वहां पर आए. 18,000 लोक त्या ठिकाणी जिनके आले, नाम वहां पर लिखे गए हैं. ज्यांचे नाव त्या ठिकाणी लिहिले गेले आहेत. क्यों आए? का आले? दाऊद को राजा बनाने के लिए. दावीदाला राजा दाऊद बनवण्यासाठी. को राजा बनाने के लिए 18,000 जिनके नाम लिखे गए, ऐसे लिखा है कि वो लोग उसको सिंहासन पर बैठाने के लिए आए. दावीदाला राजा बनवण्यासाठी, त्याला सिंहासनावर बसवण्यासाठी 18,000 लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. पहला इतिहास 12 अध्याय 38 वचन में लिखा है. पहिला इतिहास 12:38 मध्ये लिहिलेला आहे. पहला इतिहास 12 अध्याय 38 वचन के अंदर पहिला इतिहास 12:38 वचनामध्ये वहां पे सब इजरायली वहां पर इकट्ठा हो गए. त्या ठिकाणी सर्व इस्रायल लोक एकत्रित झाले. क्यों हुए मालूम है? का झाले माहितीये का? दाऊद को राजा करने के लिए. दावीदाला राजा वो सब बनवण्यासाठी एक सहमत हो गए. ते सहमत झाले. वो उनके विचार एक हो गए. त्यांचे विचार एक झाले. उनका उद्दिष्ट एक हो गया. त्यांचं उद्दिष्ट एक उनका झालं. एक ध्येय हो गया त्यांचं एक ध्येय कि झालं. दाऊद को सिंहासन पर बिठाना है. दावीदाला सिंहासनावर बसवायचंय. दाऊद के जो पराक्रमी सैनिक थे उनका उद्देश्य क्लियर था. दावीदाचे जे पराक्रमी सैनिक होते त्यांचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट होतं. क्या उद्देश्य था? काय होतं उद्दिष्ट? सही राजा को सही जगह पर बिठाना है. योग्य राजाला योग्य ठिकाणी बसवणं. सही राजा को सही जगह पर बिठाना उनका उद्देश्य था. योग्य राजाला योग्य ठिकाणी बसवणं. और ये किसने काम किया? आणि हे काम कोणी केलं? जो उसके पराक्रमी सेना थे. जे त्यांची पराक्रमी सेना होती. आज परमेश्वर हमको सैनिक के रूप में खड़ा किया. आज परमेश्वरने तुम्हाला आणि मला एका सैनिकाच्या स्वरूपामध्ये उभं आप और केलंय. एक सैनिक है तुम्ही आणि मी सैनिक आहोत. जो योग्य राजा है, जे योग्य राजा आहे, जो योग्य जगह है, योग्य जागा आहे, उसको वहां पर बिठाना है. त्याला त्या ठिकाणी बसवायचं. उसको बिठाना है. त्याला बसवायचंय. इसलिए आपको और मुझे एक मत होना है. आणि म्हणून तुम्हाला मला एक मत व्हायचंय. एक उद्देश्य के होना है. एक उद्दिष्टाचं व्हायचंय. एक योग्य उद्दिष्ट होना है. आमचं उद्दिष्ट योग्य वो असावं. क्या होना है? काय असावं? कि योग्य राजा को योग्य जगह पर बिठाना है. योग्य राजाला योग्य ठिकाणावर बसवायचं आहे. वो काम किसका है? काम कोणाचं आहे? हर एक पराक्रमी सैनिक का. प्रत्येक पराक्रमी सैनिकाचं और आहे. हम कौन है? आम्ही कोण आहोत? पराक्रमी सेना है. पराक्रमी सेना आहोत. उस गलत इस पृथ्वी, ये पृथ्वी किसकी है? ही पृथ्वी कुणाची आहे? मेरे परमेश्वर की है. माझ्या परमेश्वराची. परमेश्वर क्या चाहता है? परमेश्वराची इच्छा वो काय? इस पृथ्वी पर राज करे. की या पृथ्वीवर त्याने राज्य करावं. अब वो उसको जो योग्य व्यक्ती है, जो योग्य राजा है, उसको बिठाने का काम आपको मुझे करना आणि है. म्हणून जो योग्य राजा आहे, जो योग्य व्यक्ती आहे, त्याला योग्य ठिकाणी बसवण्याचं काम तुमचं आणि माझं आहे. ये गलत राजा के हाथ में है. हे जे आहे चुकीच्या राजाच्या हातामध्ये आहे. वो खुद को राजा कहता है. तो स्वतःला राजा वो म्हणतो. है नहीं. आहे नाहीये वो तो. है नहीं. तो नाहीये. लेकिन वो कहता है. पण तो म्हणतो. कौन कहता है? कोण म्हणतो? शैतान कहता है. सैतान म्हणतो. यीशु के पास में आया. येशूकडे आला वो कहता है सब वैभव मेरा है. आणि तो म्हणतो हे सगळं वैभव माझं मैं आहे. इसके ऊपर शासन करता मी हूँ. याच्यावर राज्य करतो. मैं राजा हूँ. मी राजा आहे. वो झूठ है. वो हे खोटं आहे.
असली राजा कौन है? खरा राजा कोण आहे? यीशु मसीह है। येशू आहे. शाऊल उसके सिंहासन को नहीं छोड़ रहा था, आणि शाऊल त्याचं सिंहासन सोडत नव्हता. लेकिन प्रभु चाहता था कि वो सिंहासन वो योग्य व्यक्ति के हाथ में आए। पण देवाची इच्छा होती ते सिंहासन योग्य व्यक्तीच्या हाती लागावं. आज भी वैसे ही करना है। आजही तसंच करायचं. जो गलत राजा के हाथ में जो खुद को राजा कहता है उसके हाथ से उसको छीनना है जो चुकीचा राजा आहे त्या चुकीच्या राजाच्या हातून ते आम्हाला ओढून और घ्यायचं योग्य राज्य को वहां बिठाना है। आणि योग्य राजाला त्या ठिकाणी बसवायचंय. आमेन। आमेन. ये पराक्रमी सेना का एक काम है। आणि हे पराक्रमी सैन्याचं काम आहे. उस यीशु जो सब राजाओं का राजा है, येशू जो सर्व राजांचा राजा उसने आहे, क्या किया? आणि काय केलं? जो गलत राजा के हाथ में जो सब कुछ था, जो चुकीच्या राजाच्या हातामध्ये सर्व काही होतं, यीशु ने उसको ले लिया। येशूने ते घेतलं. यीशु सबसे पराक्रमी बलवान है येशू सर्वात पराक्रमी आणि बलवान आहे. और खुद यीशु ने उसकी सारी ताकत को खत्म कर दिया। आणि स्वतः येशूने त्याची सर्व ताकद संपवली. उसकी हर एक ताकत को खत्म कर त्याची दिया प्रत्येक ताकद त्यांनी संपवली और वो राज्य उसने अपने हाथ में ले आणि लिया। ते राज्य त्याने आपल्या हातात घेतलं. और उसने क्या किया? आणि त्याने काय केलं? उसने कलीसिया को उसका राज्य दे दिया। त्याने मंडळीला त्याचं राज्य दिलं. अब कलीसिया का काम क्या है? आता मंडळीचं काम काय? योग्य राजा को योग्य जगह बिठाना। योग्य राजाला योग्य ठिकाणी बसवणं. परमेश्वर ने ये राज्य किसको दिया है? परमेश्वरने हे राज्य कुणाला दिलंय? उसके विश्वासियों को, त्याच्या विश्वास उसकी कलीसिया को। ज्या मंडळीला हर एक अधिकार, हर एक चीज परमेश्वर उसके उसी कलीसिया को दे दिया। प्रत्येक अधिकार, प्रत्येक गोष्ट परमेश्वरने त्याच्या मंडळीला दिली आहे. अब हमें क्या करना है? आता आम्हाला काय करायचं? जिसने इस पृथ्वी पर, जिसने लोगों के ऊपर गलत तरीके से कब्जा कर रखा है, वहां पर हमला करके उनको छुड़ाकर योग्य जगह लेके आना। जे या जगातल्या चुकीच्या व्यक्तीने लोकांवरती, त्यांच्या जीवनावरती हल्ला केलेला आहे, त्याला त्याच्या हातून सोडवणं. लोगों को बीमारियों में रखा है, लोकांना आजारामध्ये ठेवलं, निराशाओं में रखा है, निराशेमध्ये ठेवलेलं आहे, अलग अलग परिस्थितियों से झुंझेड़ कर रखा है, वेगवेगळ्या परिस्थितीमधून त्यांना पछाडून ठेवलेलं और आहे. वो उनका राजा उनके पर शासन कर आणि रहा तो है। त्यांच्यावर राज्य करत आहे. वो गलत राजा है, तो चुकीचा राजा आहे. लेकिन सही राजा को वहां लेकर आना है, पण खऱ्या राजाला त्या ठिकाणी घेऊन यायचंय, जो सही में उनके ऊपर शासन कर जो सके। खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती राज्य करू इसलिए शकेल. यीशु मसीह ने कहा आणि म्हणून येशू म्हटलं मत्ती 24 अध्याय 14 वचन में, मत्ती 24:14 मध्ये, 28 मत्ती को 28 अध्याय में, मत्ती 28 मध्ये, जाओ सारी सृष्टि को सुसमाचार की घोषणा जा करो। आणि सर्व सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. ये यीशु मसीह ने कहा है। हे येशू मसीहने आम्हाला सांगितलं. क्यों कह रहा है? का सांगितलं? क्यों हम जाकर प्रचार करें? की आम्ही जाऊन सुवार्ता क्यों सांगावी. प्रचार करें? का सुवार्ता कि सांगावी? योग्य राजा को योग्य जगह पे बिठाना है। जेणेकरून योग्य राजा योग्य ठिकाणी यावा. यौन बपतिस्मा करणारे यूहन्ना ने घोषणा किया। बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने घोषणा केली. मत्ती 3 अध्याय 1 और 2 वचन के अंदर मत्ती 3, 1 आणि 2 वो कहता है तो म्हणतो स्वर्ग का राज्य निकट है। स्वर्गाचं राज्य जवळ आहे. इस पृथ्वी पर आकर उसने घोषणा किया। या पृथ्वीवर येऊन त्यांनी घोषणा केली. क्या घोषणा किया? काय घोषणा स्वर्ग केली? का राज्य निकट है। स्वर्गाचे राज्य निकट आहे. निकट का मतलब क्या है? निकट म्हणजे काय? एकदम नजदीक है हम लोग, एकदम जवळ, एकदम नजदीक है हम लोग। एकदम जवळ. किसके नजदीक है? कुणाच्या जवळ? स्वर्ग के राज्य के। स्वर्गाच्या राज्याच्या जवळ. स्वर्ग के राज्य के निकट लोगों को लेकर आना है। स्वर्गाच्या राज्याच्या जवळ लोकांना घेऊन यायचंय. अभी तक गए नहीं है। अजूनपर्यंत गेलो एक नाही. दिन आएगा उस राज्य में आप और मैं रहेंगे। एक दिवस येणार आहे त्या राज्यामध्ये तुम्ही आणि मी आप राहणार. और मैं यीशु मसीह के साथ में राज्य करेंगे। तुम्ही आणि मी येशू बरोबर राज्य करणार आहोत. अभी तक वो राज्य आया नहीं है, अजूनही ते राज्य आलेलं लेकिन नाही. बहुत जल्दी इन दुनिया की परिस्थितियों को देखकर हम ये कहते हैं कि हमारा राजा जल्दी ही राज्य करने के लिए आ रहा है। पण लवकरच या जगातल्या परिस्थिती पाहून आम्हाला हे कळून येतं की लवकरच आमचा राजा या जगावरती राज्य करण्यासाठी येणार हम आहे. निकट हैं, आम्ही निकट उस आहोत. राज्य में प्रवेश करने के लिए, उस राज्य में जाने के लिए एकदम नजदीक त्या है। राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही अगदी जवळ आलेलो आहोत. यूहन्ना ने घोषणा कर दिया, योहानाने घोषणा केली. यीशु मसीह ने घोषणा कर दिया। येशूने घोषणा केली. मत्ती 4:17 के अंदर मत्ती 4:17 मध्ये स्वर्ग का राज्य नजदीक है, स्वर्गाचं राज्य जवळ आहे. स्वर्ग का राज्य निकट है, स्वर्गाचं राज्य निकट आहे. और वो चाहता है आणि त्याची इच्छा आहे उसका राज्य यहाँ पर की उतर आए। त्याचं राज्य उतरून यावं. चेलों ने घोषणा कर दिया, शिष्यांनी घोषणा केली. मत्ती 10वां अध्याय 7 वचन के अंदर मत्ती 10:7 मध्ये उसके लोगों ने घोषणा कर दी। त्याच्या लोकांनी घोषणा केली. चेलों ने घोषणा कर दिया आणि त्याचे जे शिष्य आहेत त्यांनी घोषणा केली उसका राज्य निकट है। त्याचं राज्य निकट आहे. योग्य राजा को योग्य जगह पर बिठाने का काम आपके मेरे हाथ में है। योग्य राजाला योग्य ठिकाणी बसवण्याचं काम तुमचं आणि माझं आहे. आमेन। आमेन. देखिए, सुनिए, ध्यान से सुनिए। यीशु मसीह ने एक बार कहा, येशू एकदा म्हटला, मैं तुमको नहीं पहचानता, मी तुम्हाला ओळखत नाही. हे कुकर्म करने वाला मैं तुमको नहीं पहचानता। आणि तुम्ही दुष्कृत्य करणारे तुम्हाला मी ओळखत नाही. वो क्या कहते हैं मालूम? तो काय म्हणतो माहिती प्रभु तेरे नाम से हमने
दुष्ट आत्माओं को प्रभू निकाला। तुझ्या नावाने आम्ही दुष्टात्मे काढले, प्रभु हमने तेरे नाम से भविष्यवाणी प्रभु की। आम्ही तुझ्या नावाने भविष्यवाण्या केल्या, प्रभु तेरे नाम से आश्चर्य कर्म किए। प्रभु आम्ही चिन्ह आणि चमत्कार केले। यीशु क्या कहता है मालूम? येशू काय म्हणतो माहितीये का? मैं तुम्हें नहीं पहचानता, मी तुम्हाला नाही ओळखत, मैं तुम्हें नहीं पहचानता। मी तुम्हाला ओळखत नाही। मतलब प्रभु की क्या इच्छा है यहाँ पर? प्रभु की क्या इच्छा है यहाँ पर? याचा अर्थ प्रभूची या ठिकाणी काय इच्छा आहे? यीशु की क्या इच्छा थी यहाँ पर? येशूची इथे काय इच्छा ये होती? सब अपने अपने राज्य में बांधने में लगे हे हुए थे। सर्वजण आपापलं राज्य बांधण्याच्या मागे आहेत। यीशु की इच्छा थी येशूची इच्छा होती उसका राज्य उतरे, त्याचं राज्य उतरून यावं, लेकिन हम क्या कर रहे हैं? पण आम्ही काय करतोय? अपना राज्य बांध रहे हैं। स्वतःच राज्य बांधत आहोत। मेरी मिनिस्ट्री, मेरी मिनिस्ट्री, मेरी मिनिस्ट्री। माझी सेवा, माझी सेवा, माझी सेवा। मैंने चमत्कार किया, भूत निकल गए मी चमत्कार केला, भूत काढले, और बैनर लग जाते हैं। आणि मग बॅनर लावले जातात। मैं ये नहीं कह रहा हूँ बैनर ना लगे, मी असं नाही म्हणत की बॅनर लावू नका, सब जगह बैनर लगने चाहिए। सगळीकडे बॅनर लागले लेकिन पाहिजे। जब स्वर्ग का राज्य आएगा ना, पण जेव्हा स्वर्गाचं राज्य येईल ना, ये बात प्रभु ने नहीं कहना चाहिए, हे गोष्ट प्रभूने म्हणायला नको मैं तुझे नहीं की पहचानता। मी तुला ओळखत मैं नाही। क्या क्या मेरा उद्देश्य क्या था माझं उद्दिष्ट काय होतं और तेरा उद्देश्य क्या था? आणि तुझं उद्दिष्ट काय मेरा होतं? उद्देश्य ये था माझं उद्दिष्ट हे स्वर्ग होतं, का राज्य छोटे बच्चे से लेकर बूढ़े तक मेरा राज्य उतरे। स्वर्गाचं राज्य लहान लेकरापासून ते वृद्धापर्यंत त्यांच्यामध्ये यावं, तू चमत्कारों के पीछे भाग रहा आणि है, तू चमत्कारांच्या मागे आश्चर्य धावत, कर्मों के पीछे भाग रहा है। आणि तू चमत्कारांच्या मागे धावत मैं आहे। ये नहीं कह रहा हूँ कि परमेश्वर नहीं करता है, मी असं नाही म्हणत की परमेश्वर हे करत आज नाही। भी मेरा परमेश्वर जिंदा है मृत्यु को जिंदा करने के लिए। आजही माझा परमेश्वर जिवंत आहे मेलेल्यांना आज उठवण्यासाठी। मेरा परमेश्वर जिंदा है कोड़ियों को ठीक करने के लिए। आजही माझा परमेश्वर जिवंत आहे, जे कोडी आहेत त्यांना बरं वो करण्यासाठी। करेगा, तो करणार, वो करेगा। तो करणार। इसी से तो लोग पहचानेंगे कि मेरा यीशु जीवित आणि है। याचद्वारे तर आम्ही ओळखणार आहोत की माझा येशू जिवंत आहे। लेकिन यहीं पर पूरा काम नहीं हुआ पण है। हे पूर्ण काम नाहीये, यहाँ पर अभी तक पूरा काम नहीं हुआ है। अजूनही पूर्ण काम झालेलं अभी भी नाहीये। मैंने ऐसे लोगों को देखा जिनके जीवन के अंदर अद्भुत काम प्रभु ने किए हैं। अजूनही मी लोकांना पाहिलं त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत काम परमेश्वराने मैंने केले। देखा कि मरे हुए लोग जिंदा हुए हैं। मी पाहिले मेले लोक जिवंत झालेत, अवस्था बेकार थी, बिकट थी, प्रभु ने वहां से निकाल कर उनको खड़ा किया आणि है। बिकट परिस्थितीमधून काढून परमेश्वराने त्यांना उभं केलेलं आहे। लेकिन वो वापस चले गए हैं, पण ते परत पुन्हा गेले मागे, वापस चले गए हैं। पुन्हा माघारी गेले। अद्भुत काम होने के बावजूद भी, अपनी आंखों से देखने के बावजूद भी, अपने जीवन में अनुभव करने के बावजूद भी यीशु को छोड़ दिया, पीछे चले गए। चिन्ह चमत्कार होऊन देखील येशूला आपल्या जीवनामध्ये अनुभव त्याचा घेऊन देखील ते पुन्हा मागे फिरलेले आहेत। क्यों? का? क्योंकि परमेश्वर का ठीक से राज्य नहीं आया, कारण देवाचं राज्य व्यवस्थितरित्या आलेलं उनके नाहीये। जीवन में राज्य उन्होंने नहीं करने दिया। त्यांच्या जीवनामध्ये त्याने देवाला राज्य करू दिलेलं हमें नाहीये। क्या करना है? आम्हाला काय करायचं? लीडर, लीडर चर्च, जे आपले पुढारी आहे, मंडळी आहे, चर्च, कलसिया, मंडळी, हर एक सेल लीडर, प्रत्येक हर सेल एक लीडर, लीडर, प्रत्येक हमारा लीडर, काम क्या है? आमचं काम काय आहे? उनके जीवन के अंदर परमेश्वर के हर एक वचनों को बोना है और उनको कहना कि इसके अनुसार चलो, अगर चलेंगे तो प्रभु का राज्य तुम्हारे जीवन में राज करेगा। देवाचं वचन त्या प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला रोपायचंय आणि त्यांना देवाच्या राज्यासाठी जिंकायचं। अभी भी कहाँ वचन के अनुसार जी रहे हैं? अजूनही कुठे देवाच्या वचनानुसार जगत जैसा आहे। मेरे मन को चाहता वैसा हम जी रहे हैं। जसं आपल्याला आवडेल तसं जगत आहोत। जो योग्य राजा होना मेरे जीवन के अंदर वो नहीं है। आणि जो योग्य राजा माझ्या जीवनाचा असायला हवा तो अजूनही नाहीये। अभी भी छोटी छोटी बातों में हम बतंगड़ बना देते आणि हैं, अजूनही छोट्या छोट्या गोष्टींचं मोठं आम्ही कांड करतो, क्योंकि अभी तक वो राजा ठीक से राज नहीं कर पाया। कारण की अजूनही तो राजा नीट राज्य करू दिलेलं नाही आपण छोटी छोटी त्याला। बातों में चिढ़ जाते हैं, आणि छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही चिडतो, छोटी छोटी बातों में गुस्सा कर देते छोट्या हैं। छोट्या गोष्टींवर आम्हाला राग येतो। अभी भी वो ठीक से राजा वो राज्य नहीं कर पा रहा। अजूनही तो राजा व्यवस्थित राज्य करू शकत किसी ने नाही। गाल पर मारा तो हमारा राजा कहता है कि क्या कर दे, आणि कुणी एका गालावर मारलं तर आमचा राजा म्हणतो की काय कर। क्या करना है? हमारा राजा क्या कहता है? आमचा राजा काय म्हणतो, काय करायचं? एक गाल पे किसने मारा, एका गालावर कुणी मारलं दूसरा कर दो। तर दुसरा पुढे कर। एक ने मुझे कहा, एकाने मला म्हटलं, पास्टर जी सिर्फ 2 ही बार बोला है, पास्टर फक्त 2दाच सांगितलं, एक बार करो, एकदा दाखवा, एक बार मारा, एकदा मारलं, दूसरा कर दो। दुसरं पुढे करा। उसके बाद में वचन में नहीं लिखा है क्या करना है। त्याच्यानंतर वचनामध्ये नाही सांगितलं काय अब मैं करायचं। करूंगा जो करना है। आता मला काय करायचं ते मी करतो बातों को पतंगड़ बना देते हैं। आणि मोठ्या गोष्टी करून ठेवतो। कहाँ राजा हमारा राज्य कर रहा है? आणि कुठं राजा राज्य करतोय? अभी भी रात को ठीक से सो नहीं पाते विश्वासी लोग। अजूनही विश्वासणारे लोक रात्री व्यवस्थित झोपू शकत नाहीत। प्रभु का वचन कहता है पण प्रभूचं वचन सांगतं उसकी शांति त्याची शांती हमारे हृदय में, आमच्या हृदयावरती, हमारे विचारों में राज करती है। आमच्या विचारांवरती राज्य करते। कौन राज कर रहा है? कोण राज्य करतं? शांति राज कर रही है सच में? खरंच शांती राज्य करते का? शांति का मतलब क्या है? शांतीचा अर्थ काय? किसी भी बात की गड़बड़ी नहीं है, की कुठल्याही गोष्टीमध्ये गडबड नाहीये, कोई भी किसी बात की गड़बड़ नहीं है, कुठल्याही गोष्टीची गडबड नाहीये आराम से शांत रहता है। आणि शांत आरामात राहतो। कुछ भी हो जाए,
काही होऊ दे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. कुछ भी हो जाए, काही होऊ द्यात, यीशु अच्छा है. येशू चांगला कुछ आहे. भी हो जाए, काही होऊ देत, यीशु अच्छा है. येशू चांगला आहे. मेरी नौकरी चली गई, माझी नोकरी गेली, थैंक यू लॉर्ड. धन्यवाद येशू. मेरा शादी टूट गई, माझं लग्न तुटलं, थैंक यू लॉर्ड. धन्यवाद येशू. मेरे बच्चे फेल हो गए, थैंक यू लॉर्ड. माझं लेकरं नापास झाले, धन्यवाद येशू. हमारी शांति भंग हो जाती है. आमची शांती भंग होऊन हम जाते ठीक से सो नहीं पाते. आणि नीट आम्हाला झोप येत नाही. क्यों मालूम है? का माहितीये का? शांति का जो राजकुमार है ना, वो ठीक से आया नहीं है. शांतीचा राजकुमार अजूनही व्यवस्थित आलेला नाही. हमारे 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 हृदय में, हमारे विचारों में ठीक से वो राज नहीं कर आमच्या पा. हृदयावर, आमच्या विचारांवर त्याने अजून नीट राज्य केलेलं नाही. उसको राज्य करने दो. त्याला राज्य करू द्यात. हम एकदम 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 डर जाते हैं. आम्ही एकदम घाबरून जातो. यायर की कन्या मर गई यायराची कन्या मेली और सब बेचैन हो गए, आणि सर्व बेचैन झाले, सब अस्वस्थ हो गए. अस्वस्थ झाले और यीशु मसीह को बुलाने वो गए. आणि येशूला बोलवण्यासाठी गेले. वो कहते ते हैं, म्हणतात, गुरुजी मेरी बेटी मरने पर है, गुरुजी माझी मुलगी मरणास आप टेकलेली, आइए, तुम्ही या, थोड़ा सा हाथ लगा दीजिए. थोडा हात लावा, आपके हाथ में बड़ी ताकत है. तुमच्या हातात फार ताकद आहे. आप उसके सर पे हाथ रख दीजिए. त्याच्या तिच्या डोक्यावर तुम्ही हात ठेवा वो आपके हाथों में से एकदम चमत्कार निकलते हैं, एकदम फवारे निकलते हैं. आणि तुमच्या हातामधून एकदम चमत्कार निघतो. क्या ताकत है आपके हाथों में. आणि काय ताकद आहे तुमच्या उसी हातात. समय एक खबर आती है. आणि त्याच वेळेस एक बातमी येते. वो गुरुजी को कहते हैं, गुरुजीला म्हणतात, गुरुजी ने उस आदमी को कहते हैं, यायर के पिता को कहते आणि हैं, यायराच्या त्या पित्याला ते म्हणतात, गुरुजी वहां खड़े हैं, गुरुजी त्या ठिकाणी उभे आहेत, उसके कान में फूंक रहे हैं. त्याच्या कानामध्ये बोलत आहेत, गुरुजीला त्रास देऊ नको, बेटी मेली, मर गई तेरी बेटी. मेली तुझी मुलगी. चुपके से आ रहे हैं, हळूच येत आहेत कान में फुसफुस कर रहे हैं. आणि कानामध्ये कुचपुसतायत. यीशु कह रहे हैं, येशू म्हणतो, चलो मैं आता हूं आपके घर पे. चला मी येतो तिकडे. अब वो क्या कह रहे हैं, आता ते काय म्हणतात, गुरुजी को तकलीफ मत दो, आता गुरुजीला त्रास देऊ नका, रहने दो गुरुजी को. राहू दे गुरुजींना. गुरुजी में क्या मालूम ताकत है कि नहीं मरे हुए को जिंदा करने की. गुरुजींमध्ये ताकद आहे की नाही काय माहिती मेलेल्यांना जिवंत करण्याची. इतना तो मालूम था, बुखार हो गया, वो हाथ लगाते बुखार भाग जाता. एवढं तर माहित होतं की ताप आल्यावर ते हात ठेवायचे आणि ताप बरा व्हायचा. शायद पतरस ने गवाही दी होगी ना, कदाचित पेत्राने साक्ष दिली असेल अपनी अपनी सासू माँ की. आपल्या सासूची. मेरी सासू बीमार थी, माझी सासू आजारी बहुत ही होती, बुखार था, खूप ताप होता, 103 105 बुखार था, आणि 105 ताप होता, सिम्टम थे कोरोना के. आणि सगळे करोनाचे सिम्टम्स अभी होते. उसको टेस्ट के लिए लेके जाना है, आता तिला टेस्टला घेऊन लेकिन जायचं. गुरुजी ने हाथ लगा दिया. पण गुरुजींनी हात लावला 103 बुखार एकदम नीचे आणि आ गया. 103 जो ताप होता तो एकदम हालेलुया, उतरला. प्रेज द लॉर्ड, गवाही दिया. आणि प्रेज द लॉर्ड म्हणून त्यांनी शायद साक्ष दिली असेल इन्होंने सुना होगा, आणि यांनी ऐकले पर ये असेल, नहीं सुना था पण हे नाही ऐकलं मरे हुए जिंदा होते की हैं. मेलेले पण जिवंत मेरे होतात. गुरुजी में जिसमें बुखार भगाने की ताकत है, वो मरे हुए को जिंदा करने की भी ताकत रखता है. माझ्या जे गुरुजी मध्ये ज्यांना त्याला ताप काढण्याची ताकद आहे, त्याला मेलेल्यांना जिवंत करण्याची देखील ताकद आहे. गुरुजी को बोलने तकलीफ मत दो. आणि म्हणे गुरुजींना आता त्रास देऊ नका. और सब बेचैन हो गए, आणि सर्व बेचैन सब झाले, अस्वस्थ हो गए. सर्व अस्वस्थ झाले. आए थे ठीक होने के लिए, ठीक होण्यासाठी आले होते, लेकिन खबर आई पण बातमी आली सब खत्म हो गया. सगळं संपलंय. गुरुजी आप आपका काम कर दीजिए. गुरुजी आता तुम्ही तुमचं काम करा. यीशु ने सुना, येशूने अरे ऐकलं. मुझे आना है भाई, अरे मला यायचंय, चलो मुझे आना है आपके घर पे. चला मला यायचंय तुमच्या अब घरी. वो भी व्यक्ति बोलता होगा, यार बोलता होगा, यार कौन से मुंह से लेकर जाऊं इसको. आता तो पण विचार करत असेल तर कुठल्या तोंडाने याला घेऊन चलो जाऊ. गुरुजी जबरदस्ती कर रहे हैं, तरी गुरुजी जबरदस्ती करत आहे. चलो अभी लेकर जाना चला पड़ेगा. आता घेऊनच जावं जब लागेल. यीशु उसके घर के बाजू में आए, आणि जेव्हा येशू त्याच्या घराजवळ आले, सब रो रहे हैं, सर्व रडत आहेत, सब रो रहे हैं. सर्व रडत आहेत. यीशु गुरुजी पूछे क्या हुआ, आणि गुरुजी म्हणतात काय झालं. बेटी खत्म हो गई. मुलगी मेली. यीशु ने उनकी बातों को सुनकर, येशूनी त्यांच्या ऐकून वहां वचन में लिखा है, त्या ठिकाणी वचन मध्ये लिहिलेलं आहे, अनसुनी कर दिया. न ऐकल्यासारखं केलं. कुछ बातों को सुनकर अनसुनी करना है, काही गोष्टी ऐकून न ऐकल्यासारख्या करायच्या, लेकिन हम सुनते हैं, पण आम्ही ऐकतो, हमारे दिमाग खराब होता है, आमचं डोकं खराब होतं, हमारी नींद खराब होती है, आमची झोप उडते, हमारी बीपी बढ़ती है, आमचा बीपी वाढतो, हमें नींद की गोली खानी पड़ती है. आम्हाला झोपेची गोळी घ्यावी लागते. प्रॉब्लम कहीं और है, समस्या कोई और है, समस्या काही दुसरीच आहे, हमें तकलीफ होती है. त्रास आम्हाला होतो. अगर अपने जीवन में तकलीफ है तो सोचो कैसा पतंगड़ होगा. आणि आपल्या जीवनामध्ये असं समस्या आली तर विचार करा काय गोंधळ होईल. ये लोग कौन है मालूम है, हे लोक कोण आहेत माहिती ये आहे का? बाहर से मंगाए हुए लोग हे थे. बाहेरून मागवलेले लोक होते. गुरुजी कह रहे हैं गुरुजी म्हणतायत लड़की मरी नहीं है, मुलगी मेलेली नाहीये, जिंदा है. जिवंत आहे. लोग अभी रो रहे थे, आता ते रडत होते, अब हंसने लगे. आता हसू लागले. लोग मूडी है. मुडी येत ते. गुरुजी कह रहे हैं गुरुजी म्हणतायत सुनी बात, ऐकलं अनसुनी कर दी. आणि ऐकून न तभी ऐकल्यासारखं. तो शांति को हम रख पाएंगे ना. तेव्हाच तर कुठं शांती आमच्या जीवनामध्ये राज्य करू शकेल. शांति कब खराब होती है, शांती केव्हा खराब होते, जब हम बातों को पतंगड़ बनाते हैं, जेव्हा आम्ही त्या गोष्टी फार मोठ्या करून घेतो, जब हम बातों को सोचते हैं. जेव्हा आम्ही त्या गोष्टींवरती अधिक विचार करतो. हमें क्या करना है, आम्हाला काय करायचंय,
शांति का राजकुमार को ना राज्य करने देना है। शांतीच्या राजकुमाराला राज्य करू द्यायचंय. शांति का राजकुमार कह रहा है शांतीचा राजकुमार म्हणतो लड़के दिखाई, खुद कहाँ रखा है दिखाओ। आणि मुलगी कुठे आहे मला दाखवा. यीशु उनके घर में गए, येशू त्यांच्या घरी गेले. क्या कह रहे हैं मालूम? काय म्हणतात माहिती? मरी हुई लड़कियों को क्या कह रहे हैं? मेलेल्या मुलीला काय म्हणतात? मरी हुई लड़कियों को क्या कह रहे हैं? मेलेल्या मुलीला काय म्हणतात? बेटे मुली उठ जा, उठ. बेटी मुली उठ जा। उठ. बेटे ने क्या किया? मुलीने काय केलं? वो सब बाइबल में लिखा है, हे सगळं बायबल मध्ये लिहिलंय. मेरे साथ कभी नहीं हुआ। माझ्या बरोबर नाही झालं कधी. मेरी मरी हुई अवस्था अभी भी है, माझी मेलेली अवस्था अजूनही तशीच आहे. इसलिए बीपी की गोली खानी पड़ती है। मैं ये नहीं कह रहा हूँ खाओ मत, आणि खाओ खाओ। त्याच्यामुळे मला बीपीची गोळी खावी लागते. लोग चने फुटाने जैसे गोली खाते हैं। आणि लोक अगदी फुटाण्यासारख्या गोळ्या खातात. मैंने कुछ घर में मेडिकल देखे हैं। मी काही घरांमध्ये मेडिकल बघितले. ये शरीर प्रभु का है, हे शरीर प्रभूचं आहे. इसमें प्रभु राज करना चाहिए। ह्याच्यावर मध्ये प्रभूच राज्य करायला हवं. हमारा काम क्या है? आमचं काम काय आहे? व्यायाम करना, व्यायाम करायचा आहे, थोड़ा सा भागना। थोडं पळायचंय. ये पूछेगा प्रभु तेरे शरीर का क्या किया है? आणि हे पण विचारणार आहे परमेश्वर काय केलं तुला दिलेलं मेरे शरीर? शरीर का क्या किया? तुझ्या शरीरचं काय केलं? ये शरीर किसका है? हे शरीर कुणाचं आहे? मेरा है। माझं आहे. मैं जब चाहूँ उठूं, मी जेव्हा पाहिजे तेव्हा उठेन, जो चाहूँ वो खाऊं, जे पाहिजे ते खाईन. ये मेरा है। माझं आहे. आपको बोलने की जरूरत नहीं है। तुम्हाला बोलायची गरज नाही. प्रभु कह रहा है प्रभू म्हणतो बेटा मुला 2000 साल पहले, 2000 वर्षापूर्वी, 2021 साल पहले 2021 वर्षापूर्वी इस शरीर की कीमत मैंने दिया। ह्या शरीराची किंमत मी चुकवलेली ये आहे. तेरा नहीं है, हे तुझं नाहीये, ये मेरा है। हे माझं आहे. मेरे पास में अगर ये घड़ी मैं दुकान में जाता हूँ, आणि मी जर दुकानामध्ये गेलो ये घड़ी का पैसा देता हूँ, आणि ह्या घड्याळाचे पैसे देतो ये मैं खरीदता हूँ, आणि ते विकत घेतो. ये किसकी मालिक की हुई? आता ते कुणाच्या मालकीचे मेरी आहे? मालिक की हुई। माझ्या मैं मालकीचे. जहाँ चाहूँ वहाँ रख सकता मी हूँ। जिथं पाहिजे तिथं ठेवू शकतो. मैं जहाँ जिसे चाहूँ उसको दे सकता हूँ, माझी इच्छा असेल त्याला देऊ शकतो. क्योंकि मेरी है, आणि ती माझी आहे, ये मेरे माल की हुई। माझ्या मालकीचं आहे. अब उसने इसका पे किया है। आता त्याने त्याविषयी त्याचे पैसे भरलेले आहेत. हमारे शरीर का उसने पैसा भरा है। आमच्या शरीराचे पैसे त्याने भरलेले आहेत. अब ये चीज किसकी हुई? आता हे कुणाची आहे? ये परमेश्वर की हुई। हे देवाचं आहे. इसलिए अब आप और मैं हमारे खुद के नहीं है, आणि म्हणून तुम्ही आणि मी आपल्या स्वतःचे नाही आहोत. उसके वो परमेश्वर हमारा मालिक है। तो परमेश्वर आमचा मालक आहे. वो इस पे राज करता है, त्याच्यावर तो राज्य करतो. वो इसके ऊपर राज करता तो है। त्याच्यावर राज्य अब करतो. आपका और मेरा कोई अधिकार इस शरीर के ऊपर नहीं है। या शरीरावरती तुमचा आणि माझा कोणताही अधिकार नाहीये. ये परमेश्वर का अधिकार है। तर अधिकार परमेश्वराचा आहे. मूड में आए तब कुछ कर दिया, मूड में आए तब का नहीं होगा। अब ऐसा मूड मध्ये आलं तर काहीतरी केलं, नाही तर नाही केलं, असं नाही होणार. मूड आए तो प्रार्थना करेंगे, मूड आए तो नहीं करेंगे। मूड आला तर प्रार्थना, नाही आला तर नाही करणार. मूड आए तो हम सभा में जाएंगे, मूड नहीं आए तो नहीं जाएंगे। मूड आला तर सभेमध्ये येऊ, नसेल तर नाही येणार. आज बारिश है, आज पाऊस आहे, कल धूप होगी, उद्या ऊन असेल, परसों बर्फ पड़ेगी, आणि परवा बर्फ पडेल. हमारे पास बहुत सारे बहाने हैं। आमच्याकडे खूप बहाणे आहेत. हम अब बहाने नहीं चलेंगे। आता ही कारण चालणार नाहीत. जो प्रभु ने कहा है जे प्रभूने उसको सांगितलं करना है। ते करायचे. फिर वो धूप हो, मग ते ऊन असो, फिर बारिश हो, पाऊस असो, या फिर कुछ भी हो, नाही तर मग काही असो, प्रभु ने कहा है प्रभू म्हटला वो उसको करना है। त्याला करायचं. हम खुद के मालिक के नहीं है। आम्ही स्वतःच्या मालकीचे नाही आहोत. पड़ोसी को बोलना हम आप खुद के मालिक नहीं है। शेजाऱ्याला म्हणा आम्ही स्वतःचे मालिक नाही आहोत. आप बोल दो खुद के मालिक नहीं है। अब मूड नहीं चलेगा, मूड मेरे मूड पे है। आता मूड चालणार नाही. हा माझा मूड आहे. इस शरीर को ठीक रखना है, या शरीराला चांगलं इसको ठेवायचं, सर्विसिंग करना है रोज के रोज। त्याची रोजच्या रोज सर्व्हिसिंग करायला हवी. डॉक्टर ने बोला गुलाब जाम मत खाना, डॉक्टरने सांगितलं गुलाबजाम खाऊ नका. शुगर में नहीं खाते ना शायद गुलाब। शुगर पेशंट असतात काही. डॉक्टर ने बोला तो थोड़ा सा एक बाजू को कर दो थोड़ा सा। लेकिन हम देखते हैं शादियों में जाते हैं लोग, पण ज्यावेळेस आम्ही लग्नांमध्ये जातो वहाँ गुलाब जाम है, तिथे गुलाबजाम असतात, वहाँ जलेबी है, जिलेबी आली, मन कर रहा है खा लो। आणि मग इच्छा होते की खावे. डॉक्टर को बाद में देखेंगे, पहले खा लेते हैं इसको। डॉक्टरला नंतर बघू, आधी खाऊन घेऊया. हमारे शरीर पे कंट्रोल करना है खाने के लिए भी। आमच्या शरीरावरती नियंत्रण करायला हवं, खाण्यासाठी देखील. खाने पे खाण्यावर हमने देखा है कुछ लोगों को, आम्ही काही लोकांना पाहिलं, अरे बाप रे बस मुंह चुपटन चढ़ चलता रहता है, तोंड चालत राहतं 24 तास, और फिर पेट गड़बड़ होती। आणि मग पोटाला त्रास होतो. हम हाथ से पेट से ज्यादा खा लेते हैं हम। आणि आम्ही आमच्या पोटापेक्षा जास्त खातो. मैं आपकी बात नहीं कर रहा हूँ, मेरा भी चक्कर था ये। आणि तुमचंच नाही, माझंही होतं असं. लेकिन जब मैंने इन बातों को सीखा, पण ज्यावेळेस मी या गोष्टी शिकलो, मैं कुछ बातों को
लिखा और उसको अपनाता हूँ, आणि काही गोष्टी मी लिहून काढल्या आणि मी त्याच्यावर चालतो. क्योंकि मुझे उसने हॉस्पिटल में मरना नहीं है, कारण की मला हॉस्पिटलमध्ये जाऊन मरायचं मुझे नाही, प्रभु की सेवा करते करते मरना है. मला देवाची सेवा करता करता मरायचं. हॉस्पिटल में नहीं मरना है मेरे को, हॉस्पिटलमध्ये नाही वहाँ मरायचं, बीमारी में नहीं मरना है मेरे तिथं आजारामध्ये नाही मरायचं. को. खाएंगे हम आम्ही खाणार और प्रभु को बोलेंगे प्रभु तेरे मार खाने से चंगा हो गए, आणि प्रभूला म्हणणार प्रभू तुझ्या बसल्या फटक्याने मी, और प्रार्थना विनंती को भेजेंगे, सिस्टर सरिता को तकलीफ देते, आणि मग प्रार्थना विनंती पाठवतील, सिस्टरांना सांगतील प्रार्थना करा, सिस्टर सरोज को तकलीफ देते, आणि सरोजला सांगतील प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. साळवे आंटी को तकलीफ देते, साळवे आंटींना त्रास देते, माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्यासाठी प्रार्थना करा. कशासाठी? कशासाठी? रात्रि जरा क्या खाया, काय खाल्लं? पोट हाथ से ज्यादा खाया, जरा जास्तच खाल्लं, थोड़ा कंट्रोल करें, जरा नियंत्रण ठेवा, व्यायाम करें, अच्छा चांगला व्यायाम करूया, अच्छा अनुशासन में अपने बॉडी को रखें. आपल्या जे शरीर आहे त्याला एक शिस्त लावा. मैं 40-45 की उम्र में नहीं मरना चाहता, मी 40-45 मध्ये मरण्याची इच्छा नाही माझी, गुलाब जामुन खाकर. गुलाबजामुन खाऊन. जो प्रभु ने मुझे उम्र दी है ना, जे वय मला परमेश्वराने दिलेलं आहे ना, हट्टा कट्टा जीकर मरना चाहता हूँ, चांगलं हट्टाकट्ट जीवन मला प्रभु जगायचं, की सेवा करता करता, देवाची सेवा करता करता, उसमें आनंद है. त्याच्यामध्ये आनंद आहे. आमीन. आमेन. राज करने दो प्रभु को, प्रभूला राज्य करू द्या, खुदा को राज करने दो, प्रभूला राज्य करू द्या, प्रभु को राज करने दो. प्रभूला राज्य करू द्या. गलत व्यक्ति को, गलत शत्रु को निकाल कर असली राजा को राज्य करने दें. चुकीचा व्यक्ती चुकीच्या शत्रूला काढून जो खरा राजा आहे त्याला राज्य करू द्या. आमीन. आमेन. ये हमारा उद्देश्य है. हेच आमचं उद्दिष्ट आहे. यीशु मसीह ने क्या किया? येशूने काय केलं? कलसी 2:15 के अंदर कलसे 2:15 मध्ये उसने शैतान को हरा दिया, त्याने शैतानाला हरवलं, खुल्लम खुल्ला उसका पराभव कर दिया, आणि खुल्लम खुल्ला त्याने त्याचा पराभव केला, उसका प्रदर्शन कर दिया, आणि त्याचं प्रदर्शन केलं, पूरी तरह से उसको हरा दिया. आणि पूर्णपणे त्याला हरवलं. लूक 11 अध्याय 20 और 23 वचन में लिखा है. लूक 11, 20 आणि 23 वचन. लूक इसका 11 अध्याय 20 से 23 वचन में, लूक 11, 20 ते 23 वचन. वहां पे बलवान व्यक्ति के बारे में कहा त्या है. ठिकाणी एक बलवान व्यक्ती विषयी लिहिलंय. देखिए उसके पास में अधिकार था, पण त्याच्याकडे अधिकार होता, उसके पास में शस्त्र सामग्री थी, त्याच्याकडे शस्त्र सामग्री होती, लेकिन उससे भी बलवान व्यक्ति आया, पण त्याच्याही पेक्षा बलवान व्यक्ती वो आला, यीशु मसीह था. आणि तो होता येशू. उसने क्या किया? त्याने काय केलं? उसके सब शस्त्र निकाल लिए, त्याचे सर्व शस्त्रास्त्र उसके सब काढून अधिकार घेतले, निकाल लिए, सगळे शस्त्र काढून घेतले, और उसके ऊपर विजय लिया. आणि त्याच्यावर विजय घेतला. अब ये किसको दिया? उसने आता हे कुणाला केलं उसकी त्याने? कलीसिया को दिया. त्याच्या मंडळीला दिलं. और प्रभु चाहता है, आणि प्रभूची इच्छा आहे. आपको मालूम है शैतान का थोड़ा सा समय है, तुम्हाला माहिती आहे का शैतानाकडे फार थोडा वेळ, थोड़ा सा समय है, थोडासा वेळ, थोड़ा समय, थोडा वेळ. उसका राज्य खत्म होने वाला है. त्याचं राज्य आता संपणार आहे इस पृथ्वी पर या पृथ्वीवरती, हर एक जगह उसका राज्य खत्म आणि होने वाला प्रत्येक ठिकाणाहून त्याचं राज्य संपणार है. आहे. समझो अगर किसका राज्य जा रहा है, आता लक्षात घ्या, जर कुणाचं राज्य निघून जात आहे वो कितना चिढ़ जाएगा, तर तो किती चिडेल, कितना चिढ़ेगा. किती चिडेल. यीशु मसीह ने स्पष्ट कर दिया, येशूने स्पष्ट केलंय शैतान का राज्य थोड़ा है. सैतानाचं राज्य थोडं आहे. प्रकटीकरण 12 अध्याय 12 वचन, प्रकटीकरण 12:12 मध्ये, मत्ती को शुभोत्म 8वां अध्याय 29 वचन, मत्तय 8:29, प्रकटीकरण 12:12, प्रकटीकरण 12:12, मत्ती 8:29. मत्तय 8:29. उसका समय थोड़ा है. त्याचा समय थोडा आहे, शैतान को भी पता है कि उसका समय थोड़ा है, आणि सैतानाला देखील हे माहिती आहे की त्याच्याकडे फार थोडा वेळ आहे, उसका नाश होने वाला है. त्याचा नाश होणार आहे. तो अब क्या करना है? मग आता काय करायचंय? जो भी उसका राज्य है जे काही त्याचं राज्य आहे इस पृथ्वी पर, या पृथ्वीवर, लोगों पर, लोकांवर, हाँ, आपको और मुझे व्यू रचना करके अलग अलग युक्तियां बनाकर उसके राज्य को खत्म करना. तुम्हाला आणि मला व्यूह रचना आखून वेगवेगळ्या युक्त्या वापरून त्याचं राज्य संपवायचंय. ये प्रभु की इच्छा है. हीच देवाची इच्छा आहे. यीशु ने कहा, येशू म्हटला, हम सबको यीशु ने सिखाई भी प्रार्थना मालूम है. आम्हा सर्वांना येशूने शिकवलेली प्रार्थना माहित आहे. मत्ती 6:9 से 13 में लिखा है. मत्तय 6:9 ते 13 वहां पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, तेरा राज्य आए, तुझं राज्य येव, जैसे तेरी इच्छा स्वर्ग में होती है, जसं तुझी इच्छा स्वर्गामध्ये, जैसे तेरी इच्छा स्वर्ग में पूरी होती है, जशी तुझी इच्छा स्वर्गामध्ये पूर्ण वैसे होते ही पृथ्वी पर हो. तशीच पृथ्वीवरती प्रभु क्या हो. चाहता है? प्रभूची इच्छा काय? इस पृथ्वी के विषय में या पृथ्वीविषयी उसका राज्य आए. त्याचं राज्य यावं. आज गलत व्यक्ति बैठा है राज्य करने आज राज्य करण्यासाठी चुकीचा व्यक्ती बसलेला आहे, उसको हटाना है. त्याला हटवायचंय. कौन हटाएगा? कोण हटवणार आहे? उसके सैनिक हटाएंगे. त्याचे सैनिक हटवणार आहेत. और उसके सैनिक कौन आणि है? त्याचे सैनिक कोण आहेत? आप और मैं हैं. तुम्ही आणि मी हम आहोत. तैयार हैं आम्ही तयार आहोत का उसके राज्य को खत्म करने के लिए. त्याचं राज्य संपवण्यासाठी? और यीशु ने आपको अधिकार दिया है. आणि येशूने तुम्हाला अधिकार दिलेला हर आहे. एक अधिकार, हर एक शस्त्र यीशु ने हमें दिया है. प्रत्येक अधिकार, प्रत्येक शस्त्र परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. यीशु क्या कहता है मालूम? येशू काय म्हणतो माहितीये का? मैंने तुम्हें सांप और बिच्छू तोड़ने का अधिकार मी दिया. तुम्हाला साप आणि विंचू
चिंच तुडवण्याचा अधिकार दिलाय. आपको कोई बाधा नहीं करेगी. तुम्हाला काही बाधा करणार नाही. तो विश्वासियों के साथ में ये चिन्ह होंगे. आणि विश्वासणाऱ्यांसोबत ही चिन्ह असत तो जातील भूतों को निकालेंगे. की ते भूते नई काढतील, नई भाषा बोलेंगे. नवनवीन भाषा बोलतील. कि प्राणनाश विष भी पिए जाए तो तुम्हें कुछ बाधा ना आणि होगी. प्राणघातक विष जरी प्याले तरी ते त्यांना बाधणार नाही. किसी रोगी पे हाथ रखें वो रोग चंगे आणि होंगे. ज्या रोग्यांवरती हात ठेवतील ते बरे होतील. ये किसको अधिकार दिया? आणि हा अधिकार कुणाला ये दिलाय? हमें अधिकार दिया. आम्हाला अधिकार किसके दिलाय. ऊपर अधिकार दिया? कुणावर अधिकार दिलाय? शैतान के ऊपर अधिकार. सैतानावर अधिकार दिलाय. आमीन. आमेन. लेकिन विश्वासी फिर भी डरते हैं. पण विश्वासी तरी देखील घाबरतात. दुष्ट आत्मा को निकालने की बारी आई, दुष्टात्मे काढायची वेळ आली, ये हमारे साथ नहीं होगा. हे आमच्यानी नाही होणार. बड़े किसको बुलाओ. मोठं कुणाला तरी बोलवा. प्रभु ने किसी पास्टर के बारे में नहीं लिखा, पास्टर को ये चिन्ह होंगे. प्रभूने कुठल्या पाळकाविषयी नाही लिहिले, पाळकाद्वारे हे चिन्ह होतील. भविष्य वक्ताओं में ये चिन्ह होंगे. आणि भविष्य वक्तांच्याद्वारे चिन्ह होतील. उसमें लिखा है त्यामध्ये लिहिलंय विश्वासियों के साथ ये चिन्ह होंगे. विश्वासणाऱ्यांसोबत ही चिन्ह असत जातील. विश्वासियों के साथ में ये चिन्ह होंगे. विश्वासणाऱ्यांसोबत ही चिन्ह असत जातील. क्या चिन्ह होंगे? काय चिन्ह होतील? प्रभु के राज्य को लाने के लिए क्या चिन्ह होंगे? प्रभूचं राज्य आणण्यासाठी काय चिन्ह असतील? मैं भूतों को निकालूंगा. मी भूत काढीन, मैं जिन्न को निकालूंगा. अभी नहीं आए. आमीन नहीं आए. वो उनका काम है, अपना काम नहीं है. त्यांचं काम आहे, आपलं काम नाही. वो स्पेशल है. ते स्पेशल आहेत. प्रभु ने हर एक विश्वास को स्पेशल बनाया है. परमेश्वरने प्रत्येक विश्वासणाऱ्या स्पेशल और बनवलंय. हर एक विश्वासी भूतों को निकाल आणि सकता है. प्रत्येक विश्वासी हा फिर वो नींबू और नींबू के अंदर टाचने देखकर डरता नहीं है. एक बार एक विश्वासी ने मुझे बुलाया. एकदा एका विश्वासणाऱ्याने मला बोलवलं. उसकी एक बड़ी दुकान थी. त्याचं मोठं दुकान होतं फ्रूट का दुकान था. आणि त्याचं फळांचं दुकान होतं. उन्होंने डर के मारे फोन किया. आणि त्यांनी भिवून फोन केला उनकी आवाज में डर था. आणि त्यांच्या आवाजामध्ये एक भीती होती. मैंने बोला पता नहीं क्या होगा, चलो जाकर देखते हैं. आणि मी विचार केला, माहित नाही काय होईल, मी जाऊन बघतो. मैं जल्दी से वहां पर गया. मी लवकर त्या ठिकाणी गेलो. वो एकदम घबराए हुए थे. आणि ते घाबरलेले होते. मैंने क्या हुआ? मी म्हटलं काय झालं? बोले दादा वो देखो ना, वो देखो. आणि ते म्हणे दादा पहा ना ते काय आहे. एक फ्रूट था, एक फळ होतं, उसमें टाचने लगा हुए त्याच्यामध्ये टाचण्या लावलेल्या होत्या और कुछ तो भी लगाया हुआ था, लाल पीला कुछ. आणि लाल पिवळं काहीतरी लावलेलं होतं. और बोलते मेरे को उसको देख के डर लग रहा है. आणि मग तो म्हणतो मला ते बघूनच भीती वाटायला और उसके दुकान के दरवाजे पे रखा हुआ आणि था. त्याच्या दुकानाच्या अगदी दारात ठेवलं होतं. मैं मजाक में बोला, मी मजेत म्हंटलो, अरे अच्छा हुआ ना एक फ्रूट आया बेचने के लिए. मी म्हटलं चांगलं आहे ना, फ्रूट अजून एक फळ आलं तुला विकायसाठी. क्या दादा आपको मस्करी सोचते, मजाक सोचते? तो म्हणे काय दादा तुम्ही मस्करी करा, उसको उठा के फेंको ना. ते उचलून फेका ना. मैं कचरा फेंकने के लिए थोड़ी आया यहाँ पर. मी म्हटलं मी काय कचरा फेकायला आलो का इकडं? तुम ही उठाओ. तुम्हीच उचला. नहीं बाबा वो असर कर दिया तो. नाही बाबा त्याचा काय माझ्यावर असर झाला तर? मेरा बपतिस्मा हुआ है. आपला बाप्तिस्मा झाला का? हाँ जी. हाँ. और प्रभु यीशु को स्वीकारा है. देवाला स्वीकारलंय का? बोले हाँ जी. हाँ. आप प्रार्थना करते हैं? प्रार्थना करता का? बोले हाँ जी. हाँ. सब कुछ ठीक है. चर्च जाते हैं? आणि सगळं ठीक आहे, मंडळीत जाता का? हाँ जी. हाँ. सेवा करते हैं? सेवा करता का? हाँ जी. हाँ. सुसमाचार सुनाते हैं? सुवार्थ सांगता का? हाँ जी. हाँ. फिर इससे क्यों डर रहे हैं? मग ह्याला का घाबरताय? नहीं उल्टा होगा तो. नाही उलट झालं तर? ये विश्वासी की हालत. ही विश्वासणाऱ्यांची हालत. मैं कचरा फेंकने नहीं आया यहाँ पर. मग मी म्हटलं मी काय इथं कचरा फेकायला आलो मैं नाही. यहाँ पे खड़ा होता हूँ, मी इथं उभं राहतो, प्रार्थना करता हूँ, प्रार्थना करतो, आप उठा के फेंको. तू उचलून फेक. मैंने प्रार्थना किया. मी प्रार्थना केली मुझे देखकर थोड़ी सी हिम्मत आई. आणि मला बघून त्याला थोडी हिंमत आली कांपते हुए उठाई आणि कापत कापत ते उचललं और कचकुंडे में डाल आणि दिया. कचरा कुंडीत फेकलं. मैंने कुछ हुआ? म्हटलं काही झालं का? मुझे कुछ नहीं हुआ. म्हणे काहीच नाही. क्यों डर रहे हो? मग का घाबरता? विश्वासी हो, विश्वासणाऱ्यांनो, हमें भूतों को भगाने का अधिकार. आम्हाला भूत पळवण्याचा अधिकार आहे. कुछ लोगों के सपने में आके गर्दन पकड़ लेते हैं, काही लोकांच्या स्वप्नात येऊन गळा पकडतो वो डर जाते हैं. आणि ते मग ते घाबरतात. अगर सच्ची में किसी ने अपना आके गला पकड़ लिया, मनुष्य ने अगर गला पकड़ लिया आता आके, जर खरा अर्थात जर खरं जर कुठल्या मनुष्याने येऊन आमचा गळा धरला, आप क्या करेंगे? तुम्ही काय करालो? वो तो मालूम नहीं दादा, लेकिन अच्छे से देख लेंगे फिर उसको. ते तर नाही माहिती, पण आम्ही बघून घेऊ त्याला फिर चांगलं. छोड़ेंगे क्या हम? सोडणार आहे का हो तुम्ही? मेरे नाथ को लगा है, माझ्या नादाला लागला, छोड़ेंगे नहीं उसको. सोडणार नाही. अगर शैतान हमारे नाथ को लगा है आता सैतान आपल्या नादी लागत आहे, तो छुपो मत ना. लपू नका. हमें
सबसे बड़ी शक्ति खुदा बाप ने दी है। आम्हाला सर्वात मोठी शक्ती परमेश्वर बापाने दिलेली आहे. शैतान आपको देखकर डरना चाहिए, सैतानाने तुम्हाला बघून घाबरलं पाहिजे. हमें डरना चाहिए, आम्ही नाही घाबरलं वो पाहिजे, डरना चाहिए। तो घाबरला क्यों पाहिजे. मालूम है? का माहितीये का? प्रभु का राज्य आपके और मेरे द्वारा इस धरती पर उतरे। प्रभूचं राज्य तुमच्या आणि माझ्या द्वारे या पृथ्वीवरती उतरून उसका येणार आहे. राज्य इस पृथ्वी पर आए। त्याचं राज्य या पृथ्वीवरती और यायला सैनिक पाहिजे. कभी डरने वाला नहीं होता, आणि सैनिक हा कधी घाबरणारा नसतो. वो हिम्मत के साथ धैर्य के साथ आगे बढ़ता है, तो हिम्मत ठेवून धैर्याने पुढे जातो. और वो डरता नहीं उसके शत्रु को देखकर। आणि तो घाबरत नाही त्याच्या शत्रूला बघून. अगर उसने एक चाल किया है, आता जर त्यांनी एक चाल मेरे चालली, पास में 10 युक्तियां उसके चाल को मात करने के लिए। माझ्याकडे 10 युक्त आहेत त्याच्या चालीला उत्तर देण्यासाठी. प्रभु के राज्य को लेकर हम प्रभूचं राज्य घेऊन यायचंय अपने जीवन में, आपल्या जीवनामध्ये, अपने शहर में, आपल्या शहरामध्ये, अपने गांव में, आपल्या गावामध्ये, अपने राज्य में, आपल्या राज्यात और पृथ्वी के छोर तक उसका राज्य आणि लेकर आए। पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याचं राज्य. हम तैयार हैं? आम्ही तयार आहोत का? हमारा उद्देश्य क्लियर है अभी, आमचं उद्दिष्ट आता स्पष्ट आहे. प्रभु का राज्य देवाचं राज्य लाना। आणायचंय. गलत व्यक्ति बैठा है, चुकीचा व्यक्ती बसलेला आहे, उसको निकालना है। त्याला काढायचंय. और जो प्रभु का पसंद का है, आणि जे देवाच्या आवडीचं आहे उसको बिठाना है। त्याला बसवायचंय. क्या है मेरे प्रभु को पसंद? मेरे 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 पिता को क्या पसंद है? माझ्या पित्याला काय आवडायचंय? उसका एकलौता बेटा यीशु मसीह राज्य करे त्याचा एकुलता एक पुत्र येशू त्यांनी राज्य करावं इस पृथ्वी पर। या पृथ्वीवरती. भजन संहिता 68:1 में लिखा है, स्तोत्र संहिता 68:1, परमेश्वर उठे परमेश्वर और उसके शत्रु को तितर बितर कर दे, परमेश्वर उठेल आणि त्याच्या शत्रूची तो त्रेधा उडवेल और उसके बैरी भाग जाए आणि त्याचे वैरी पळून जातील हमारे द्वारा, हमारे द्वारा। आमच्या द्वारे. आमेन। आमेन. उद्देश्य क्लियर है? उद्दिष्ट क्लिअर आहे का? हम जो भी करें, आम्ही जे काही करू, जो भी करें, जे काही जो करू, भी वरदान हमारे अंदर है, जे काही वरदान आमच्यामध्ये आहे, जो भी हम हमारे पास में कला गुण है, जे काही कला कौशल्य आमच्यामध्ये उसके आहे, द्वारा प्रभु का राज्य आए। त्याद्वारे प्रभूचं राज्य आणायचंय. तो आइए आज हम कोई चुप ना बैठे। या मग आज आम्ही कुणीही शांत बसू नये. अगर अभी तक आपने प्रभु के लिए कुछ कर नहीं पा रहे हैं, जर अजूनही तुम्ही देवासाठी प्रभूसाठी काही करू शकत नाही एक आहात, उद्दिष्ट बना लें एक उद्दिष्ट बनवा कि मैं ये प्रभु के लिए कुछ की करूं, मी प्रभूसाठी काहीतरी करेन, इसलिए यासाठी मेरा राज्य, मेरे प्रभु का राज्य की आए। माझ्या प्रभूचं राज्य येईल. हम हारे हुए नहीं हैं। आम्ही हारलेले नाही फिर से आहोत. एक बार लास्ट, हम हारे हुए सैनिक नहीं हैं, आम्ही हारलेले सैनिक नाही आहोत, हम जीते हुए सैनिक तर हैं। आम्ही जिंकलेले सैनिक आहोत. जो जीता हुआ जो राजा है ना हमारा, उसने पहले ही बोल दिया है उसकी जीत हो चुकी है, हो चुकी है। आणि जब उसने क्रूस पर गया ना, क्या बोला मालूम है? वो युद्ध पूरा हुआ। आणि आमचा राजा हा जिंकलेला आहे. आणि जेव्हा तो वधस्तंभावरती गेला ते शेवटी काय म्हटलं की आता हे युद्ध मी जिंकलेलो आहे. अब सिर्फ कब्जा करना है, आता फक्त कब्जा मिळवायचा आहे. जीत लिया, जिंकलंय, उसने नोटिस भी दे दिया, नोटीस पण दिली वो आहे, हमारे हाथ में है, ते आमच्या हातात हर एक आहे. अधिकार हमारे हाथ में है, प्रत्येक अधिकार शस्त्र आमच्याकडे, सामग्री हमारे हाथ में शस्त्र है, सामग्री और आमच्याकडे हम ऑलरेडी जीत गए हैं। आणि आम्ही ऑलरेडी जिंकलेलो अब आहोत. क्या करना है? आता काय करायचंय? कब्जा करना है। फक्त कब्जा मिळवायचा. कब्जे का मतलब क्या है? कब्जा याचा अर्थ मेरी जगह पर माझ्या जागेवरती किसी दूसरे ने अतिक्रमण कर दिया है, किती कुणीतरी दुसऱ्याने अतिक्रमण केलंय, उसको हटाना है, त्याला हटवायचंय. अतिक्रमण को हटाना है। अतिक्रमण हटवायचंय. बाजू वाले को बोलना अतिक्रमण हटाने की मुहिम में आ जाओ, अतिक्रमण हटाने की मुहिम में आ जाओ। तैयार है? तयार आहेत का? प्रभु आपका बहुत इस्तेमाल करें, प्रभू तुम्हाला तुमचा खूप उपयोग करेल. इतना अभिषेक आपको दे कि आपका अभिषेक पूरे पृथ्वी पर आपका अभिषेक इतका अभिषेक तुम्हाला द्यावा देवाने की संपूर्ण पृथ्वीवर तुमचा अभिषेक ये पसरावा. मेरे अंदर से, हृदय से मेरी प्रार्थना ही है। माझी हृदयापासून प्रार्थना आहे. आइए प्रार्थना करें, या आपण प्रार्थना करूया. आइए प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करूया. अगर हम बिगैर उद्देश्य के जी रहे हैं तो हमारा जीना व्यर्थ है। आणि जर आम्ही उद्दिष्ट न ठेवता जगत आहोत तर आमचं जगणं व्यर्थ आहे. आत्मिक जीवन में उद्दिष्ट बना। आत्मिक जीवनामध्ये उद्दिष्ट बनवावं. आइए प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करूया. मेरे घर में, मेरे जीवन में, माझ्या मेरे घरामध्ये, माझ्या जीवनामध्ये, मेरे बच्चों में, माझ्या मुलांमध्ये, मेरी नौकरी में, माझ्या नोकरीमध्ये, मेरे व्यवसाय में, माझ्या व्यवसायामध्ये क्या प्रभु राज कर रहा है? प्रभू राज्य करतो का? मेरे विचारों में, माझ्या विचारांमध्ये, मेरे हृदय में। माझ्या हृदयामध्ये. जब हम अपने आप में उसको राज करने देंगे ना, तो शैतान के हर एक क्षेत्र पर हम कब्जा कर सकते हैं। जेव्हा आम्ही त्याला आपल्या स्वतःमध्ये राज्य करून देऊ ना, त्यावेळेस शत्रूच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही विजय मिळवू.
आई से मैं प्रार्थना करें, या वेळेला आपण प्रार्थना करूया. आप एक योजना बनाएं, एक योजना करा, उद्दिष्ट बनाएं, एक उद्दिष्ट बनवा. कोई बहाने ना करें. कुठलेही कारण सांगू नका. सैनिक कोई बहाने नहीं करता. सैनिक कोणतेही कारण देत नाही. उसे कहा युद्ध में जाओ, त्याला जर सांगितलं युद्धाला जा, फिर बारिश आए या तूफान आए, मग वादळ येऊ वारं येऊ, वो जाता है तो जातो. क्योंकि उसको ऑर्डर मिला है. कारण की त्याला त्या ठिकाणी ऑर्डर मिळालेली वो आहे. ये नहीं कहता तो हे नाही म्हणत आज बहुत धूप है, आज बहुत बारिश है. आज खूप ऊन आहे, आज खूप पाऊस आहे. उसको बहाने नहीं चलता. त्याला कारण चालत नाहीत. ऑर्डर मिला है, आदेश मिळालाय, उसको जाना ही होगा. त्याला जावंच लागेल. फिर परिस्थिति क्यों ना कुछ हो जाए, मग परिस्थिती काही का असे ना, हमें ऑर्डर मिला है, आम्हाला आदेश मिळालेला हमें आहे. ऑर्डर मिला है, आदेश मिळाला, यीशु का ऑर्डर मिला है, येशूचा आदेश आहे. एक सैनिक के रूप में. एक सैनिकाच्या स्वरूपात उसके जो शैतान है उसके जहाँ पे कब्जा किया है उसको वहां से निकाल दे. सैतानाने ज्या ठिकाणी कब्जा केलेला आहे त्यातून ते बाहेर काढ. जिस घर में कब्जा किया है, जिस शरीर में कब्जा किया है, उसको वहां से निकाल दे. ज्या घरावरती ज्या शरीरावरती कब्जा केलेला आहे त्याला तिथून बाहेर काढणं. एक सैनिक के रूप में एक सैनिकाच्या स्वरूपात आपको मुझे जाना है. तुम्हाला मला जायचंय. पृथ्वी के छोर तक जाना है, पृथ्वीच्या शेवटापर्यंत जायचं. सुसमाचार लेकर जाना है, सुवार्ता घेऊन जायचं. प्रभु के अधिकार को लेकर जाना है, येशूचा अधिकार घेऊन जायचं. परमेश्वर की सब शस्त्र सामग्री को धारण करके जाना है, परमेश्वराची सर्व शस्त्र सामग्री धारण करून जायचंय. और शैतान को आणि सैतानाला नाश करना है. नाश करायचंय. वो वास्तविक है. तो वास्तविक आहे. उसने लड़ाई छेड़ दी है, त्याने युद्ध पुकारलेलं आहे. और ईश्वर ने भी युद्ध को पुकार दिया. परमेश्वरने देखील युद्ध पुकारलेलं आहे. आइए उस सैनिक के रूप में खड़े हो जाए, या त्या सैनिकाच्या स्वरूपामध्ये उभे राहूया. और जो गलत राजा है आणि जे चुकीचा राजा आहे उसको निकाल दे, त्याला काढून टाकूया. और प्रभु के पसंद का जो राजा है उसको बिठा दे. आणि प्रभूच्या पसंतीचा जो राजा आहे त्याला बसूया. वो कौन है? तो कोण आहे? राजाओं का राजा, प्रभु का प्रभु यीशु है. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू येशू आहे. उसको बिठाएं. त्याला बसूयात. मेरी प्रार्थना है माझी प्रार्थना आहे आप सबका इस्तेमाल अधिक रीति से हो, तुमचा सर्वांचा उपयोग अधिक आणि अधिक हो. आपको परमेश्वर उसके अभिषेक से भर दे, तुम्हाला परमेश्वर त्याच्या अभिषेकाने भरवू देत. और उसका अभिषेक आपके द्वारा पृथ्वी के छोर तक पहुंचे. आणि त्याचा अभिषेक तुमच्याद्वारे पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहोचू देत. आप कहीं भी क्यों ना हो, तुम्ही कुठे का असे ना, प्रभु के लिए जीते, प्रभु के लिए काम करें. प्रभूसाठी जिंकूयात, प्रभूसाठी काम करूया. आइए प्रार्थना करें. प्रभूंच्या नावाला धन्यवाद देतो. तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो पित्या. पुन्हा एकदा बापा वचनाच्या द्वारे प्रभू आम्हाला तू आठवण करून दिली परमेश्वरा, की जसं इतर गोष्टींमध्ये तसंच आत्मिक जीवनामध्ये देखील आमचं एक उद्दिष्ट असायला हवं प्रभूजी. हो प्रभूजी आपा, कळत न कळत प्रभूजी आपा, बापा आम्ही एका युद्धामध्ये आहोत प्रभूजी. आणि पित्या परमेश्वरा त्या युद्धामध्ये आम्ही मागे फिरता कामा नये. तर परमेश्वरा प्रत्येक वेळेस प्रभूजी त्या शत्रू शैतानाचा आम्ही धैर्याने सामना करावा प्रभूजी आपा. आणि प्रभू एवढंच नाही तर प्रत्येक युद्ध जिंकत प्रभूजी आपा आम्ही तुझं राज्य या जगामध्ये घेऊन यावं प्रभूजी. तुझं राज्य आमच्या कुटुंबामध्ये, तुझं राज्य आमच्या जीवनामध्ये, आमच्या मुलांमध्ये, आमच्या व्यवसायामध्ये, आमच्या कामामध्ये यावं असंच तुझ्या दैनंदिन कृपेने तू कर पित्या. धन्यवाद देतो. तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करत सर्व प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन.